Okay, good afternoon. Good afternoon, everybody. Can somebody confirm me that my voice is audible and my screen is visible? Can somebody confirm? Yes, sir. Okay. Thank you for confirmation. Uh, so we'll try to start our lecture. Basically, we are discussing chapter number 3, where we said the title is fuel system in CI engines, and this was the syllabus. So requirements of fuel injection system. Then we have types of injection systems, and then unit injector, types of fuel nozzles, that is single hole nozzle, multi hole nozzle, pintle nozzle, Pintox nozzle, and CRDI. And today we are going to start from here, that is types of injection system, requirements of fuel injection system we discussed in the previous lecture. Moving ahead, we said we have what we call as CI engine. The name itself is CI, means we have to compress for ignition. म्हणजे मिक्सर बर्न करण्यासाठी, फ्युएल बर्न करण्यासाठी आपल्याला कॉम्प्रेशन करावं लागते. कशाचं कॉम्प्रेशन करावं लागतंय? तर आपण पहिल्यांदा चार्ज घेतो विच इज इन फॉर्म ऑफ एअर आणि त्याचं कॉम्प्रेशन करतोय. When sufficient compression is being done, it get heated up. म्हणजे त्याची उष्णता वाढते, त्याची हीट वाढते, हीट कंटेंट वाढते. So what happens? Due to the higher heat present and the temperature corresponding is more than self ignition temperature of the fuel. म्हणजे ज्या टेम्परेचरला फ्युएल स्वतःहून बर्न होतंय त्या टेम्परेचर पेक्षा जास्त टेम्परेचरला आपण एअरला नेऊन ठेवलंय, बरोबर. आणि आता त्या एअरमध्ये त्या म्हणजे थोडक्यात ती समथिंग लाईक आतमध्ये असं गरम भट्टी आहे एकदम, बरोबर. अँड वी आर इंजेक्टिंग द फ्युएल इन टू दॅट पर्टिक्युलर hot air, and the temperature of the air is above self ignition temperature of the fuel. So what happens? Anything goes inside and whose self ignition temperature is lesser than that temperature of the air will start burning, बरोबर आहे ना. ऑब्विसली ज्या गोष्टीचे बर्निंग टेम्परेचर, इग्निशन टेम्परेचर ही त्या टेम्परेचर पेक्षा कमी असेल, असं काही तुम्ही आतमध्ये टाकलं तर ती जळायला चालू होईल, कारण त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर ऑलरेडी आतमध्ये आहे, बरोबर का. तर ही सेल्फ इग्निशन टेम्परेचर म्हणजे नक्की काय भानगड असते? तर दिस इज समथिंग लाईक, आपल्याला माहिती आहे आपण कधी कधी दूरबीन घेऊन खेळतो, तर आपण वी पॉइंट आवर लेन्स ऑन द पेपरवरती आपण त्याला कॉन्सन्ट्रेट करतो, सनरेस. मग थोड्या वेळा काय होतं की ती जी कागद आहे, पांढरा कागद आहे, तो हळूहळू कलर चेंज होतो, लाल व्हायला चालू होतो आणि परत एक इन्स्टंट अशी येते की ती ऑटोमॅटिकली तो पेपर पेटायला चालू होतो. सो दॅट इज द सेल्फ इग्निशन टेम्परेचर ऑफ द पेपर. दॅट इज द टेम्परेचर ॲट विच that particular material is going to burn on its own. That is self ignition temperature. आणि तशी टेम्परेचर फ्युएलला पण आहे. So we have maintained the air above that particular self ignition temperature of the fuel, and now we are going to inject that particular fuel into the combustion chamber. Okay, that is how we are going to burn it. तर असं बर्न करत असताना आपल्याला काय रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करावं लागतात आपल्याला फ्युएल इंजेक्शन सिस्टम म्हणून घ्यायसाठी? तर काय काय रिक्वायरमेंट आहे? ॲक्युरेट मीटरिंग, व्यवस्थित मोजता आलं पाहिजे फ्युएल आणि एअर. प्रिसाइज टायमिंग, योग्य वेळेला इंजेक्ट करता आलं पाहिजे फ्युएल. आता ही योग्य वेळेला फ्युएल काय इंजेक्ट करायचं? चांगले परफॉर्मन्स, चांगले पॉवर, फ्युएल इकॉनॉमी आपल्याला चांगली मिळाली पाहिजे, एमिशन्स कमीत कमी मिळाले पाहिजे, असे आपले रिक्वायरमेंट असतात. तर या सगळ्या रिक्वायरमेंटसाठी आपल्याला इथं प्रिसाइज टायमिंग, आपल्याला प्रिसाइज टायमिंगला फ्युएल इंजेक्ट करता आलं पाहिजे. देन वी हॅव प्रॉपर रेट ऑफ इंजेक्शन. रेट ऑफ इंजेक्शन मीन्स द अमाऊंट ऑफ फ्युएल कमिंग आउट ऑफ द नोझल पर युनिट टाइम. त्याला रेट ऑफ इंजेक्शन ते प्रॉपर असलं पाहिजे. ॲटोमायझेशन चांगलं झालं पाहिजे. स्प्रे पॅटर्न चांगला असला पाहिजे.
म्हणजे ज्या प्रकारात ज्या फॉर्मचा स्प्रेच्या स्वरूपात जी बाहेर येते ती स्प्रेचं कसं असला पाहिजे स्प्रे, तो दॅट इज व्हॉट यू कॉल्स स्प्रे पॅटर्न टू एन्श्योर रॅपिड मिक्सिंग. आणि तो स्प्रे पॅटर्न कसा असला पाहिजे, एन्श्योर रॅपिड मिक्सिंग ऑफ फ्युएल अँड एअर. फ्युएलचं आणि एअरचं मिक्सिंग व्यवस्थित प्रकारे होता आलं पाहिजे, करता आलं पाहिजे, झालं पाहिजे. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ फ्युएल ड्रॉपलेट्स. फ्युएल ड्रॉपलेट्स कंबशन चेंबर मध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाल्या पाहिजेत. सगळ्या सिलेंडर्सला इक्वल अमाऊंट ऑफ मिक्सचर मिळाली पाहिजे. आणि स्टार्टिंग आणि एंडिंग ऑफ द स्प्रे शुड बी शार्प. देयर शुड नॉट बी एनी लॅग. So all these things yesterday we discussed, and we went on to discuss what is air injection system and what is solid injection system. Air injection system means in the system where fuel is injected with the help of compressed air is called as air injection system, and where air is not taken we call it as solid injection. Okay, where help of air is not taken we call it as solid injection system, or in other words liquid is directly injected into the liquid fuel is directly sent to the combustion chamber of the engine. So such solid injection systems are of this many types: individual pump and nozzle system, unit injector system, common rail system, and distributor system. So let us see what they are. तर त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला आपण व्यवस्थित करून घेतलं. फ्युएल इंजेक्शन सिस्टम दोन टाइप आहेत, एअर इंजेक्शन सिस्टम आणि सॉलिड इंजेक्शन सिस्टम. एअर इंजेक्शन सिस्टम आजकाल वापरत नाहीये. सॉलिड इंजेक्शन और एअरलेस इंजेक्शन आपण वापरतो. त्यात परत दोन प्रकार आलं, एक मेकॅनिकल ऑपरेशन आणि एक इलेक्ट्रॉनिक ऑपरेशन आलं. जनरली पूर्वी आपण मेकॅनिकल वापरतो, हल्ली इलेक्ट्रॉनिक्स वापरायला लागलोय. तर मेकॅनिकल मध्ये आपल्याला तीन टाइप आहेत: कॉमन रेल, इंडिव्हिज्युअल पंप अँड नोझल सिस्टम अँड डिस्ट्रीब्युटर टाइप ऑफ सिस्टम. तर ही तीन, आणि देन वी विल मूव ऑन टू इलेक्ट्रॉनिक इंजेक्शन. सो लेट अस मूव ऑन टू वन बाय वन. एअर इंजेक्शनचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आपण बघितले. एअर इंजेक्शन म्हणजे एअर वापरून आपण करत असल्यामुळं आपल्याला एअर फ्युएल मिक्सचर चांगल्या क्वालिटीचं मिळतंय. लो क्वालिटी फ्युएल आपण यूज करू शकतो, बरोबर. आणि परफॉर्मन्स पैकी सुद्धा बऱ्यापैकी आहे, परंतु ती खूप बल्की आहे, एक्सपेन्सिव्ह आहे, आणि आपल्याला जागा व्यापलं जातं कॉम्प्रेसर आणि वगैरे वगैरे गोष्टी वापरल्यामुळं. तर next first type we will discuss is individual pump and nozzle system. Individual pump and nozzle system. So in the name itself indicate that here per cylinder we are going to use one individual pump and one individual nozzle. That is the name, why the name is individual pump and nozzle system. म्हणजे प्रत्येक सिलेंडरसाठी आपल्याला एक सेपरेट पंप आणि एक सेपरेट म्हणजे सेपरेट युनिट ऑफ पंप आणि सेपरेट युनिट ऑफ नोझल आपल्याला असायला पाहिजे. तर आपल्याला काल आपण बघितलं एक फ्युएल इंजेक्शन सिस्टम म्हणजे काय काय त्यात येतं. ओके, सो वी यस्टरडे वी डिस्कस्ड हियर इन दिस स्लाइड. एक फ्युएल टँक असतं, त्याच्यानंतर फ्युएल कुठे येतं, कोर्स फिल्टर मध्ये येतं, म्हणजे बिग पार्टिकल्स आर फिल्टर्ड ओव्हर हियर. इथून फीड पंपला येतं. तर ही फीड पंप आली, तर फीड पंपचं काम काय, प्लंजर पंप किंवा फीड पंप. फीड पंपचं काम काय आहे, सक द फ्युएल अँड सेंड टू फर्दर. म्हणजे तिकडनं फ्युएल टँक मधून, कधी कधी फ्युएल टँक खाली असतो, मग त्याला सक करायला लागतं. सो सक करून ते पुढे पाठवलं कशामधून, फाईन फिल्टर मधून पुढं मॅनिफोल्ड ऑफ फ्युएल इंजेक्शन पंप. ही फ्युएल इंजेक्शन पंप आहे, हा मोठा दिसतोय तो फ्युएल इंजेक्शन पंप आहे. मग ह्या फ्युएल इंजेक्शन पंप मध्ये इथं मॅनिफोल्ड आहे. तर हे मॅनिफोल्ड मधून परत काय होतंय, एक तर इथून बाहेर येते, 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 इथून बाहेर येते. 6 आउटलेट्स आहेत करस्पॉन्डिंग टू 6 सिलेंडर्स. म्हणजे हा फ्युएल इंजेक्शन पंप आहे तो 6 सिलेंडर इंजिन साठी वापरणार आहोत. तर ही जी यातून बाहेर येते ती दॅट विल गो टू इंजेक्टर ऑफ सिलेंडर नंबर 1. ही दुसऱ्या सिलेंडरला जाणार, तिसऱ्या सिलेंडरला, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, असं वेगळ्या वेगळ्या सिलेंडरला जाणार, बरोबर. तर ही 6 आउटलेट करस्पॉन्डिंग टू 6 सिलेंडर्स, आणि प्रत्येकाच्या एंडला एक इंजेक्टर असेल, प्रत्येकाच्या एंडला एक इंजेक्टर असेल. आणि इंजेक्टर कशासाठी वापरतोय आपण, फ्युएल इंजेक्ट करण्यासाठी. तर काय काय कॉम्पोनंट्स होते, टँक होता, स्टोअर द फ्युएल, फीड पंप टू सक द फ्युएल अँड डिलिव्हर इट टू फ्युएल इंजेक्शन पंप. त्याच्यामध्ये आपल्याला एक कोर्स फिल्टर बिग पार्टिकल साठी आणि फाईन फिल्टर एक स्मॉल पार्टिकल साठी.
फिल्टर करून आपण फ्युएल इंजेक्शन पंपला दिलं. फ्युएल इंजेक्शनला आपल्याला नंबर ऑफ आउटलेट्स इज इक्वल टू नंबर ऑफ सिलेंडर्स. मग प्रत्येक आउटलेट मधून फ्युएल जाते, तर इथं हाय प्रेशर फ्युएल सप्लाय विल बी गिवन टू इंजेक्टर आणि ते इंजेक्टर मध्ये जाऊन इंजेक्शन होतंय. कुठं होतं इंजेक्शन? सिलेंडर मध्ये. बरोबर. सो दीज आर द कॉम्पोनेंट्स. तर आता इथे एक आपण काय म्हणलो, इथे एक फ्युएल इंजेक्शन पंप आहे आणि इथे एक नोझल किंवा इंजेक्टर आहे. तर आपण इथं काय म्हणतोय, इंडिव्हिज्युअल पंप अँड नोझल सिस्टम. प्रत्येक सिलेंडरसाठी एक सेपरेट पंप आणि सेपरेट इंजेक्टर असायला पाहिजे. सो इच सिलेंडर इज प्रोव्हाइडेड विथ अ सेपरेट पंप अँड इंजेक्टर. प्रोव्हाइड सेपरेट मीटरिंग अँड फ्युएल कॉम्प्रेशन पंप. मग आपल्याला इथं काय होतंय, प्रत्येक सिलेंडरसाठी वेगवेगळी सिस्टम आहे. म्हणजे पहिल्या सिस्टम आणि दुसऱ्या सिस्टमचं तसं काही कनेक्शन जास्त नाहीये. प्रत्येक सिलेंडरसाठी वेगळी सिस्टम वापरली. सो यू कॅन सी ओव्हर हिअर, इथं एक लो प्रेशर पंप आहे, फ्युएल इन. इथं लो प्रेशर पंप म्हणजे ही हा झाला फीड पंप. फीड पंप मधून फ्युएल कुठे गेलं? पुढे गेलं. आता इथं काय केलं त्यांनी, एक हाय प्रेशर पंप दिलाय आणि हा हाय प्रेशर पंप काय करतोय, हा इंजेक्टर आहे पहिल्या सिलेंडरचा, या सिलेंडरचा हा इंजेक्टर आहे. तर हा HP म्हणजे हाय प्रेशर पंप आणि हा नोझल करस्पॉन्डिंग टू दिस सिलेंडर. तसंच ही लाईन ह्याला सुद्धा जाते, दिस HP म्हणजे हाय प्रेशर पंप आणि दिस इंजेक्टर फॉर दिस सिलेंडर. तर या सिलेंडरसाठी हा पंप आणि हा नोझल, या सिलेंडरसाठी हा पंप आणि हा नोझल, असं प्रत्येक सिलेंडरसाठी एक पंप आणि एक नोझल आपण देतो या केसमध्ये. म्हणून आपण त्याला काय नाव दिलं, इंडिव्हिज्युअल पंप अँड नोझल सिस्टम. ओके. सो आता इथं काय केलं आपण, इथं हे वेगळ्या वेगळ्या अंतरावर ठेवले, नंबर ऑफ पंप्स वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण कनेक्ट केलेत. इथं एका क्लस्टर मध्ये सगळे पंप्स ठेवतोय. वेगळे पंप आहेत, इथं पण 2 पंप आहेत, परंतु एका क्लस्टर मध्ये आपण त्याला ठेवलं. क्लस्टर म्हणजे गोळका म्हणल्यासारखं झालं किंवा एक कलेक्शन म्हणल्यासारखं झालं. तर इथं नंबर ऑफ पंपचे नंबर ऑफ कलेक्शन इथं घेणार आपण. इथं 2 सिलेंडर इंजिनसाठी दाखवले, जर 4 सिलेंडर इंजिनसाठी असेल तर इथं 4 पंप येणार. 6 सिलेंडर इंजिनसाठी असेल तर 6 पंप येणार. तर इथं सेपरेट पंप ठेवलेत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, इथं क्लस्टर मध्ये अरेंज केलेत. सो क्लोज टू सिलेंडर, पंप इज नियरर टू सिलेंडर. ऑब्विसली इंजेक्टर इज ऑन द सिलेंडर हेड. बरोबर, आपण बघितले ऑलरेडी फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण इंजेक्टर कुठं बसवतो ते. ओके. तसंच हा पंप या सिलेंडरच्या जवळ आणि एक इंजेक्टर इथं. परंतु इन दिस पर्टिक्युलर केस, इन बी केस, वी आर पुटिंग ऑल द पंप्स इन क्लस्टर. जी हाय प्रेशर पंप्स आहेत म्हणजे लो प्रेशर पंप मधून येणार पुढे एक अशा ठिकाणी जातंय की तिथं क्लस्टर ऑफ पंप्स आहेत आणि या प्रत्येक पंप मधून एका सिलेंडरला आपण आउटलेट देतोय. तर याला काय म्हणायचं, क्लस्टर. आणि याला पंप नियरर टू और क्लोज टू द सिलेंडर. आणि हे दोन्ही टाईप कसले आहेत, इंडिव्हिज्युअल पंप आणि नोझल टाईप आहेत. तर या ह्याच्यामध्ये काय केलं आपण, या टाईप मध्ये काय की जसं नाव आहे तसं प्रत्येक सिलेंडरसाठी एक सेपरेट पंप आणि एक सेपरेट नोझल किंवा इंजेक्टर. सो आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड द इंडिव्हिज्युअल पंप अँड नोझल सिस्टम. ओके. सो that was the individual pump and nozzle system. 2 स्लाइड एकच आहेत का? ओके. 2 स्लाइड एकच झालं. Then we have here individual pump and nozzle system दाखवले क्लस्टर मध्ये कशा असतात. इथं लो प्रेशर पंप मधून आलं, इथं फ्युएल टँक मधून आलं, इथं एक कोर्स फिल्टर, लो प्रेशर पंप किंवा फीड पंप, इथं फाईन फिल्टर, तिथून इथं क्लस्टर गेलं, पंप 1, पंप 2, पंप 3, पंप 4, हाय प्रेशर पंप 1, 2, 3, 4 आणि या प्रत्येक मधून एका सिलेंडरला जातोय. बरोबर. सो दिस इज अ इंडिव्हिज्युअल पंप अँड नोझल सिस्टम. बरोबर. तर ऑब्विसली इथं नंबर ऑफ सिलेंडर्स पंप्स आपल्याला जास्त लागते. बरोबर. आणि खूप किचकट होतंय अरेंजमेंट. भले ती प्रत्येक सिलेंडरच्या जवळ ठेवू किंवा आपण क्लस्टर मध्ये ठेवू. तर जास्त सिलेंडर असलेल्या इंजिनला जनरली असले मेथड प्रिफर करू शकत नाही. कारण का, समजा क्लस्टर मध्ये इथं ठेवलं तर
आपल्याला थोडंसं बल्की कमी होतंय, परंतु काय इथनं नंबर ऑफ पाइप्स, लॉंग पाइप्स हॅज टू गो टू ऑल सिलेंडर. ओके, अँड दिस पर्टिक्युलर पाइप्स आर हॅव्हिंग फ्युअल ॲट व्हेरी हाय प्रेशर्स. आपण बघितलं काल मोर दॅन 70 बार म्हणलो तो आपण. ओके, दॅट मच प्रेशर आपल्याला इथं असणार आहे आणि तेवढ्या हाय प्रेशरनं आपण फ्युअल सेंड करणार आहे. सो दिस इज अबाउट इंडिव्हिज्युअल पंप अँड nozzle system. Then we have common rail system. Second system is common rail system. तर ही जी मेथड आहे, दिस इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर सिस्टम युज्ड इन डिझेल इंजेक्शन सिस्टम. तर बरेच लोकांनी तुम्ही ज्यांचा ट्रॅक्टरशी संबंध आलाय त्यांनी CRDI असा शब्द ऐकला असेल. CRDI. So that CR corresponds to common rail direct injection system. CRDI म्हणजे कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम. तर ही काय आहे बेसिकली कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम मध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे. तर इन कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम हाय प्रेशर पंप सप्लाइज फ्युअल टू ए हेडर. इथे एक हेडर ठेवलंय. आता लो प्रेशर पंप, तिथून फिल्टर म्हणजे एक प्रेशर पंपच्या अगोदर एक कोर्स फिल्टर, एक लो प्रेशर पंप, एक फाईन फिल्टर आणि त्याच्यानंतर हाय प्रेशर पंप. हे तर आलंच. आणि त्या हाय प्रेशर पंप मधून जी काय तुम्हाला हाय प्रेशर फ्युअल सप्लाय येतोय ती कुठे येतोय हेडरला. आणि ह्या हेडरला आपण कॉमन रेल असं म्हणतो. रेल, RAIL, रेल, कॉमन रेल. बरोबर. आता हा रेल कॉमन का आहे, कारण इथून सप्लाय प्रत्येक सिलेंडरला जाते. तर आपण इथं फक्त 2 सिलेंडर दाखवतोय जेणेकरून आपल्याला समजायला सिम्प्लिफाय होईल. बरोबर. तेवढ्यासाठी आपण फक्त 2 सिलेंडर इथं दाखवलेत. परंतु इथं किती असणार, नंबर ऑफ सिलेंडर्स करस्पॉन्डिंग टू नंबर ऑफ लाईन्स करस्पॉन्डिंग टू नंबर ऑफ सिलेंडर्स. बरोबर. तेवढ्या लाईन्स या कॉमन रेल मधून, या रेल मधून बाहेर येणार जेवढ्या सिलेंडर्स आहेत. तर इथं काय, दिस लाईन इज सप्लाइंग फ्युअल टू दिस लाईन इज सप्लाइंग फ्युअल टू दिस इंजेक्टर. तर इथं इंजेक्टर बसवलेत, इथं इंजेक्टर बसवलेत. ओके. हाय प्रेशर इन द हेडर फोर्सेस फ्युअल टू ईच ऑफ द नोझल. इथं नोझलला फ्युअल जाते. At a given instant, the fuel is injected in a specific cylinder by mechanically operated valve. इथे एक वॉल बसवलाय बघा, इथे एक वॉल बसवलाय. ही वॉल त्या वॉलला ऑपरेट करते. ही रॉकर मेकॅनिझम आहे. ओके. जशी कॅमला ऑपरेटेड मेकॅनिझम होती, एक पुश रॉड, इथे एक रॉकर आहे, इथं फल्क्रम आहे आणि इथं त्या वॉलला ऑपरेट करते. सो this particular system is going to operate the valve over here, and whenever this valve is open, what happens, इथून इथपर्यंत फ्युअल हाय प्रेशर सप्लाय नेहमीच आहे, इथून इथपर्यंत फ्युअल सप्लाय नेहमीच आहे. परंतु आपण ज्या क्षणी हा वॉल ओपन करू त्या क्षणी इंजेक्ट होणार. ज्या क्षणी हा वॉल ओपन करू त्या क्षणी इंजेक्ट होणार. आता काय झालं बघा, प्रिव्हियस केसमध्ये कसं होतं, इकडून फ्युअल येणार, हा पंप ज्या वेळेला सप्लाय करेल हाय प्रेशर त्यावेळेला इंजेक्ट होईल. हा पंप ज्या वेळेला सप्लाय करेल त्यावेळेला इंजेक्ट होईल. हा प्रेशर ज्या वेळेला सप्लाय करेल त्यावेळेला इथं इंजेक्ट होईल. आणि ज्या वेळेला हा पंप सप्लाय करेल त्यावेळेला इथं इंजेक्शन होईल. म्हणजे हिअर द इंजेक्शन इज डिसाइडेड बाय द पंप. परंतु या केसमध्ये तसं नाहीये. या केसमध्ये काय होतंय, इथपर्यंत सप्लाय नेहमीच आहे, इथपर्यंत सप्लाय नेहमीच आहे, कारण ही कॉमन रेल मधून कनेक्शन दिलंय फक्त आपण. आता नंबर ऑफ सिलेंडर्स इथं 6 सिलेंडर असतील तर 6 लाईन्स आपण इथून बाहेर काढणार आणि त्या वॉल पर्यंत नेऊन ठेवणार, त्या वॉल पर्यंत नेऊन ठेवणार. बरोबर. आता या वॉल पर्यंत नेऊन ठेवलं. आता आपल्याला इंजेक्शन करायचं आहे. मग आपल्याला मागच्या वेळेला आपण रिक्वायरमेंट मध्ये डिस्कस काय केलं की टायमिंग ऑफ इंजेक्शन परफेक्ट पाहिजे. मग योग्य वेळेला आपण काय करणार, हा वॉल ओपन करणार आणि ज्या वेळेला आपण वॉल ओपन करू त्यावेळेला आपल्या इथे इंजेक्शन होणार. सो whenever we want injection, we are going to open the wall, and when the wall is opened, the injection happens. So now the injection of the fuel is being done or controlled by the opening of the wall. आपल्याला आता काय करायचंय, फक्त वॉल इंजेक्ट ओपनिंग करायचंय. बरोबर. म्हणजे आपल्याला
टायमिंग ऑफ इंजेक्शन आता आपल्या कंट्रोलमध्ये आलं. दुसरी गोष्ट, आपल्याला किती वेळ इंजेक्शन करायचं आहे, पिरियड ऑफ इंजेक्शन. पिरियड ऑफ इंजेक्शन, पिरियड ऑफ इंजेक्शन म्हणजे काय, आपण किती वेळ वॉल ओपन ठेवतोय तेवढ्या वेळ इंजेक्शन होणार. मग आपण आता आपल्या इथं काय आहे, इथं या केसमध्ये प्रिव्हियस केसमध्ये काय होतं, हा पंप जोपर्यंत पंप करत जाईल तोपर्यंत इंजेक्शन होत राहणार. म्हणजे period of injection was also decided by the pump. In this particular case, the period of injection is decided by how much time we are keeping the valve open. मग आपल्याला कमी पॉवर पाहिजे असते, कमी वेळ वॉल ओपन करायचा. जास्त पॉवर पाहिजे असेल, म्हणजे जास्त फ्युअल सिलेंडर मध्ये आपल्याला पाठवायचं असेल, then we have to keep the valve open for more amount of time. So by controlling the opening of the valves here at the cylinder, we are able to control the injection in case of common rail direct injection system. So here what we will write, we'll read this what I was written. High pressure in the header. हेडर मधला जो हाय प्रेशर आपल्याला सप्लाय दिलेला आहे, बरोबर, हा हेडर झाला. हेडर मध्ये काय आहे, नेहमी हाय प्रेशर फ्युअल आहे. तीच हाय प्रेशर इथपर्यंत पण आहे, तीच हाय प्रेशर इथपर्यंत पण आहे, नेहमीच आहे. लाईन इथपर्यंत येऊन थांबले म्हणजे टाकीमधून हाय प्रेशर पाणी नळापर्यंत आले. ज्या क्षणाला आपण नळ ओपन करतो त्या क्षणाला पाणी येणार. दॅट इज इट. दॅट सिम्पल वी आर नाउ हॅव द सिस्टम. बरोबर, आता आपली सिस्टम एवढी सिम्पल झाली बघा. नळाची चावी ओपन केली, पाणी आलं हाय प्रेशर मध्ये. ज्या क्षणी आपण बंद करू त्या क्षणी पाणी थांबलं. दॅट सिम्पल दिस. वी आर ओपनिंग द वॉल, वी गेट द इंजेक्शन. वी क्लोज द वॉल, वी स्टॉप द इंजेक्शन. किती वेळ आपण नळ ओपन ठेवू तेवढ्या वेळ पाणी येत राहणार. द अमाउंट ऑफ टाइम वी आर कीपिंग द वॉल ओपन, द अमाउंट ऑफ ड्युरेशन ऑफ इंजेक्शन इज गोइंग टू बी डिसाइडेड. मग आपल्याला आता ओपनिंग करायला, क्लोज करायला आणि ड्युरेशन कंट्रोल करायला खूप सोपं जातंय in this particular case. So at a given instant the fuel is injected in a specific cylinder by mechanically operated valve. इथं mechanically operated आहे. इथे एक पुश रॉड आहे, हा रॉकर आहे आणि या रॉकरला आपण पुश करून हा वॉल ओपन करतोय. Mechanically operated by means of a push rod and a rocker arm. The amount of fuel is regulated by varying the length of the push rod stroke. म्हणजे किती वेळ आपल्याला किती आपण जास्त पुश करतोय आणि किती वेळ आपण त्या पुश्ड कंडिशन मध्ये ठेवतोय. सो दॅट विल डिसाइड द अमाउंट ऑफ फ्युअल विच इज गोइंग टू बी इंजेक्टेड इनटू द सिलेंडर. द प्रेशर इन द हेडर इज as per injector design for penetration and dispersion of the fuel in the combustion chamber. म्हणजे इथला प्रेशर जनरली व्हेरी हाय असतो आणि तो कशाने डिसाइड करतोय, आपण एक डिझाईन व्हॅल्यू तयार केली, आपल्याला एक फाइंड आउट केली. कशासाठी, आपल्याला जी काय इथलं इंजेक्टर आहे त्या इंजेक्टरच्या डिझाईनच्या हिशोबाने आपल्याला एक प्रेशरची व्हॅल्यू आपण डिसाइड केली आणि तेवढ्या प्रेशरनं फ्युअल इथं नेहमी अवेलेबल असते, इथं नेहमी अवेलेबल असतं, केलं जातंय. आता ही अवेलेबल कोण करतंय, हाय प्रेशर पंप. म्हणजे आता इथं एकच पंप पाहिजे, हाय प्रेशर पंप, एकच लो प्रेशर पंप आला, बरोबर, एक लो प्रेशर पंप आला, एक हाय प्रेशर पंप आला आणि तिथून हेडरला फ्युअल नेहमी. तर आता हाय प्रेशर पंप विल एन्श्योर दॅट in the header always the fuel is injected at required pressure and then the fuel will be supplied to all the injectors. Always whenever the valve opens, injection happens. The amount of time we are keeping the valve open, the duration of injection will be decided by that. Okay, you keep the valve open for more amount of time, the duration of injection will be increasing. You keep a valve less amount of time, the duration of injection is going to reduce. So in common rail direct injection system, it is easy for controlling the rate of injection and timing of injection as per the requirement of the engine, okay, compared to that of a individual pump and nozzle system. बरोबर, individual pump आणि nozzle system मध्ये all these things were decided by pump. Which pump? High pressure pump. बरोबर, ही हाय प्रेशर पंप किती वेळ आपण फ्युअल इंजेक्ट करत राहतोय, हाय प्रेशर इंजेक्ट करत राहतोय तेवढ्या वेळ इथे इंजेक्ट होणार. तर सो एव्हरीथिंग वॉज डिसाइडेड बाय द पंप. अनलाइक इन कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम, वॉल इज गोइंग टू डिसाइड द ड्युरेशन अँड टायमिंग ऑफ इंजेक्शन. ओके, सो दॅट वॉज अबाउट
कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम. तर इथं कॉमन रेल डायरेक्ट सिम्प्लिफाय करून दाखवली तुम्हाला. काय केलंय बघा, इथं एक फ्युएल टँक मधून फ्युएल आलं, बरोबर, हाय प्रेशर रिलीफ वॉल दिलंय. ओके, एक रिलीफ वॉल, कारण इथं नेहमी एक ठराविक प्रेशरनं आपल्याला मेंटेन करायचं आहे म्हणून रिलीफ वॉल दिलं. तर हा झाला हेडर. ह्या हेडर मध्ये नेहमी हाय प्रेशर फ्युएल अवेलेबल आहे. इथून काय केलं आपण, इंजेक्टरला दिलं. आता इंजेक्टर मध्ये एक वॉल आहे, ती वॉल कशानं ऑपरेट केलाय आपण, एक कॅम, पुशरॉड, रॉकर यानं ऑपरेट केलाय. तर whenever this cam lobe comes over here, the wall is going to open. When the wall is open, the injection will happen. तर इथं काय करतोय, इथं this will be pushed up and here this opening will open and injection will happen. तर आपण ही किती वेळ ओपन ठेवायचं, कुठल्या टायमिंगला ओपन करायचं, आता पूर्णपणे is decided by this cam and follower mechanism. बरोबर, म्हणजे इथं जी काय आपण ऍडजस्टमेंट करू त्या पद्धतीने इथं त्याचा परिणाम दिसेल, रिझल्ट दिसेल. ओके, सो दॅट इज हाऊ वी हॅव हिअर अ कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम और व्हॉट वी कॉल एज अ CRDI. बरेच बघा ट्रॅक्टरवरती CRDI लिहिलेलं असतं. तर ती काय आहे, तर ही आहे, बरोबर, CRDI लिहिलेलं असते. बरेच वेळेला ट्रॅक्टरवरती, बरेच जणांना, आता तुम्ही शेतकऱ्यांची बरेच मुलं आहात, इंट्रोडक्शन मध्ये बरेच जणांनी सांगितलं की तुमच्या वडील शेतकरी आहात, तर तुम्ही शेतीची रिलेटेड असल्यामुळे बरेच जणांना ट्रॅक्टरशी कॉन्टॅक्ट आलेला असेल, बरोबर. तर ज्या वेळेला तुम्ही ट्रॅक्टर वेगळ्या वेगळ्या टाईपचे ट्रॅक्टर बघाल तर त्या ट्रॅक्टरवरती लिहिलेलं असते बघा बऱ्याच वेळेला CRDI, बरोबर. तर व्हॉट इज द CRDI? इट इज दिस कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम. सो कॉमन रेल, सो दिस इज युअर कॉमन रेल, अक्युमुलेटर, हेडर, याला कॉमन रेल असं म्हणायचं. कॉमन रेल वापरले, कॉमन रेल मधून फ्युएल सप्लाय होतोय. and direct injection is direct into the cylinder, so that is the meaning. Okay, fuel is injected directly into the cylinder and injection is done with the help of a common rail. आता काय झालं, या कॉमन रेल मधून सप्लाय झाल्यामुळं ह्या सिलेंडरला असो, दुसऱ्या सिलेंडरला असो, तिसऱ्या असो, चौथ्या असो, ज्या कुठल्या सिलेंडरला असो, सेम प्रेशर मिळणार आहे, कारण आपण एकाच हेडर मधून सप्लाय घेतोय. या केस मध्ये नॉट नेसेसरी लाईक दॅट. इथं हा प्रेशर मे बी दिस पंप मे बी सेट फॉर डिफरंट प्रेशर, दिस मे बी सेट फॉर डिफरंट प्रेशर. एकाच्या कुठल्या तर सेटिंग मध्ये प्रॉब्लेम झाला की तो पर्टिक्युलर पंप कमी प्रेशर मध्ये किंवा जास्त प्रेशर मध्ये सप्लाय करून चालू ठेवू शकतो. सो सच थिंग्स विल हॅपन ओव्हर हिअर. दॅट मीन्स द एअर फ्युएल मिक्सचर, or rather in other words, simple words, there will not be uniformity, cannot be ensured with the help of this particular system. On the other hand, common rail direct injection system, uniformity in the supply of the fuel to all the cylinders can be ensured. Why? We are taking the supply of the fuel from the common rail, and in the common rail or the header, whatever we call it as, there is always fuel at a very high pressure. And with the same pressure, we are supplying the fuel to all the cylinders. Therefore, we can ensure the supply of the fuel at same pressure to all the cylinders in common rail direct injection system. Okay, so this was about common rail direct injection system. So this system is simple, easy for maintenance. It can control fuel supply as per load and speed of the engine, and it has only one pump needed for multi-cylinder engine. So these are the advantages. बरोबर, सिंपल आहे, बरोबर. नंबर ऑफ पार्ट्स कमी झाले म्हणजे सिंपलच झाली ना, बरोबर. सिंपल, इझी टू मेंटेनन्स करायला पण इझी आहे. एक लो प्रेशर पंप आहे, एक हाय प्रेशर पंप आहे, आणि नंतर काय, एक हेडर आहे. हेडर म्हणजे काय, एक थोडक्यात एक छोट्याशा टाकीसारखं, दॅट इज ऑल हेडर, बरोबर. हेडर म्हणा, मॅनिफोल्ड म्हणा, त्याला तुम्ही रेल म्हणा, काय पण म्हणा. व्हॉट इज इट? इट इज जस्ट सिलेंडर लाईक अरेंजमेंट ज्याच्यामध्ये आपण सप्लाय देतो, दॅट इज इट. ओके, सो इट इज व्हेरी सिम्पल, इझी टू मेंटेनन्स. इट कॅन कंट्रोल फ्युएल सप्लाय ऍज पर लोड आणि स्पीड ऑफ द इंजिन. म्हणजे जसं लोड वेरी होईल, जसं स्पीड वेरी होईल, आपण काय करणार, आपल्या वॉल ओपनिंगच्या टायमिंग मध्ये आणि ड्युरेशन मध्ये चेंज करणार. सो इफ यू पुट ECU, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट, you can change the opening timing and the duration of the opening, and thereby you can control the fuel supply as per requirement of load and speed of the engine. It has only one pump needed, एकच पंप आहे,
So the number of pumps required is going to be less over here in this particular case. Disadvantages: system needs accurate design. Design has to be very accurate. Okay, that is one of the most important requirement of this particular type of fuel injection system. There is a chance of developing leakage at the valve seat. Wall seat वरती leakage होण्याची शक्यता असते. So since high pressure supply is there, high pressure lines are there, the probability of leakage is always there. Obviously it is there. Injection pressure in the range of 200 to 300 bar. आपण मागे काय डिस्कस केलं तर 70 to 80 बार्स डिस्कस केलं तर इथं प्रेशर किती लागतंय 200 to 300 बार्स. म्हणजे इथं the pressure required for the injection in case of a common rail direct injection is comparatively higher when compared to other types. So that becomes one of the disadvantage of common rail direct injection, because here one, we are supplying the fuel directly to the combustion chamber or the engine cylinder, and we are supplying it with a very high pressure, and the range of pressure is around 200 to 300 bar. So very high pressure supply and directly injected, and therefore very huge pressure required. Okay, so that becomes the disadvantage. So accuracy in the design required, leakage problem is going to be there, and a very high pressure required. So that was your common rail direct injection system. तर मला सांगा आता कोण आहे का वर्गात ज्याला कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम आणि इंडिव्हिज्युअल पंप अँड नोझल सिस्टम समजली नाही? Anybody is there in the class who has not understood common rail direct injection system आणि individual pump and nozzle system? असं कोण आहे का ज्याला या दोन सिस्टम समजल्या नाहीत? दोन सिस्टम मधला डिफरन्स समजला नाही? Anybody is there in the class? बिराजदार, वैष्णवी बिराजदार, Yes, sir. now I am audible? हाँ sir. Okay, no problem. So anybody who has not understood what has been discussed? कोण आहे का आता वर्गामध्ये ज्याला कोणाला समजलं नाही की आता आपण जे काय डिस्कस केलं? सगळ्यांना समजलं? तर दोन प्रकार आपण डिस्कस केले, एक इंडिव्हिज्युअल पंप आणि नोझल सिस्टम आणि कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम. इंडिव्हिज्युअल पंप आणि नोझल सिस्टम मध्ये आपण काय म्हणालो, एक प्रत्येक सिलेंडरसाठी एक सेपरेट पंप आणि सेपरेट नोझल हवं, बरोबर? मग ती पंप आहे ते आपण प्रत्येक सिलेंडरच्या जवळ ठेवू शकतो किंवा क्लस्टर मध्ये ठेवू शकतो. टू ऑप्शन्स आहेत. आणि कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम थोडीशी वेगळी आहे. इथं काय आपण करणार, एक लो प्रेशर पंप, एक हाय प्रेशर पंप, एक फाईन फिल्टर, एक कोर्स फिल्टर सगळं बसवणार आणि ते हाय प्रेशर पंप मधून हेडरला फ्युएल येणार. हेडर मध्ये नेहमी हाय प्रेशर फ्युएल अवेलेबल आहे आणि किती प्रेशर आहे 200 to 300 बार प्रेशर. आणि हेडर आपल्याला कशाला कनेक्ट केलंय, वॉलला कनेक्ट केलंय, प्रत्येक वॉलला. म्हणजे प्रत्येक वॉलला हमेशा 200 to 300 प्रेशर बारनं फ्युएल अवेलेबल आहे. मग आपण काय करणार, ज्या वेळेला आपल्याला इंजेक्शन पाहिजे त्या वेळेला तिथला फक्त वॉल ओपन करणार, इथला फक्त वॉल ओपन करणार. आणि वॉल ओपन करायसाठी आपल्याला एक कॅम फॉलोवर मेकॅनिझम आपण डिझाईन केले. इथं बघा पुश रॉड, रॉकर मेकॅनिझम आहे. तर ही जी आहे इथं खाली कुठंतरी कॅम असणार, बरोबर? ह्या पुश रॉडच्या खालच्या बाजूला तिथं कॅम असेल. कॅम लोब आलं की हा इकडे पुश होईल, हा रॉकर मूव्ह होईल आणि हा वॉल ओपन होईल. ओके, वॉल ऑपरेटिंग मेकॅनिझम आपण डिस्कस जसं केलं तशी सिस्टम इथं दाखवलेली आहे. ओके, so whenever wall is opened, injection is going to happen. So in case of common rail direct injection system, it is easy to control the injection timing and duration of injection, and therefore advantages are there. So advantages simple, we have a good control, then only one pump will be needed. Some disadvantages, that accurate design is required, leakages are there, and high pressure is required. So these are the two type of system out of the three mentioned over here. तर इंडिव्हिज्युअल पंप सिस्टम आणि कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम दोन सिस्टम आपण डिस्कस केल्या. So I hope everybody has understood. Now let us move on to third system, that is the distributor type of system.
युनिट इंजेक्टर सिस्टम कडे गेलो. ओके, ठीक आहे. तर थर्ड टाइप ऑफ पंप इज अ रोटरी टाइप ऑफ पंप. रोटरी टाइप ऑफ पंप. तर इथं बघा, या फिगर मध्ये तुम्हाला या फिगर मध्ये तुम्हाला दोन पंप दिसतात. दोन पंप दिसतात. हा आहे, दिस टाइप ऑफ पंप इज कॉल्ड एज इनलाइन टाइप ऑफ पंप. इनलाइन टाइप ऑफ पंप. याला इनलाइन का म्हणायचं? हा आता आपण जे डिस्कस केलं तर त्या प्रकारमधला आहे बरं का. हा इथे एक आउटलेट आहे, 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 म्हणजे 6 आउटलेट. अँड ऑल आर इन अ लाइन. इन अ लाइन. अँड देअरफॉर सच पंप्स आर कॉल्ड एज इनलाइन टाइप ऑफ फ्युएल इंजेक्शन पंप. आणि ही पंप्स तयार करणारी कंपनी, मेजर कंपनी आहे जगामधली, त्या कंपनीचं नाव आहे बॉश. BOSCH, बॉश. आणि म्हणून मार्केटमध्ये या पंपाला बॉश पंप असं म्हणतात. या पंपाचं ऍक्च्युअल नाव बॉश पंप नाहीये, ही फ्युएल इंजेक्शन पंप आहे. टेक्निकल नेम इज फ्युएल इंजेक्शन पंप, बट इट इज मॅन्युफॅक्चर्ड बाय द कंपनी बॉश. अँड देअरफॉर इन मार्केट सगळ्या फ्युएल इंजेक्शन पंपला बॉश पंप असं म्हणतात, कारण बॉशच सगळ्यात मोठा मॅन्युफॅक्चरर आहे. आणि सबसिडियरी ऑफ बॉश इन इंडिया इज मायको, MICO. थ्रू देम बॉश सेल्स द प्रोडक्ट. ओके, सो ही झाला तुमचा इनलाइन टाइप ऑफ पंप. आणि हा दिसतोय हा रोटरी टाइप ऑफ पंप आहे. रोटरी टाइप ऑफ पंप आहे. इथं बघा, इथे एक आउटलेट आहे, इथे एक आउटलेट आहे, इथे एक आउटलेट आहे, म्हणजे इथं चौ बाजूने एक एक आउटलेट आहे. Okay, in this particular type of pump we have this is a rotary type of pump arrangement, and here it is an inline type of arrangement. Okay, so let us see how the arrangement is. So you can see over here, हा एक आउटलेट, हा एक आउटलेट, हा एक आउटलेट, हा एक आउटलेट, असं चौ बाजूनं इथं आउटलेट आहेत. नंबर ऑफ आउटलेट्स करस्पॉन्डिंग टू नंबर ऑफ सिलेंडर्स ऑफ द इंजिन. इथं बघा 1, 2, 3 आणि 4 सिलेंडरला सप्लाय देण्यासाठी 4. तर इथं बघा, इथं काय आहे, इथं तर कन्स्ट्रक्शनल डिटेल्स दाखवले. इथे एक रोटर आहे, इथे एक रोटर आहे. हा रोटर आपण फिरवतोय क्रँकशाफ्ट मधून. एक गिअरनं जोडलं, हा शाफ्ट फिरला, हा शाफ्ट फिरला की हा रोटर फिरतोय. आणि बघा, इथं आपण फ्युएल सप्लाय करणार, या मधल्या पोकळीमध्ये आपण फ्युएल सप्लाय करणार. आणि होतंय काय, ही जी तुम्हाला गॅप दिसतो इथं, ही गॅप आहे, हा या आउटलेटला मॅच झाला की फ्युएल सप्लाय विल गो टू दिस. हा जर गॅप याला मॅच झाला तर इथून फ्युएल येणार. म्हणजे ज्या आउटलेटला दिस पर्टिक्युलर, ही रोटर आहे, या रोटरचं बघूया, रोटर सेपरेट दाखवलाय का कुठं. ओके, इथं रोटर बघा. तर हा रोटर आहे, या रोटरचं एक आउटलेट इथे येते. आता ही आउटलेट ज्या जी रोटरचं होल आहे, ही ज्या आउटलेटला मॅच होईल त्या आउटलेट मधून आपल्याला सप्लाय मिळणार. एक मिनिट, कुठं आपल्याला व्यवस्थित दिसतंय का? ओके, आय विल शो इट हाऊ इट इज. नाही, ते इंजेक्टर आहेत. हा इथं आहे बघा. ओके, स्लाइड. तर इथं तुम्हाला दिसतंय की एक रोटरी पंप कसा असतोय बघा. इथं तुमची मधली जी पोकळी आहे, इथं तुम्हाला फ्युएल तुम्ही सप्लाय करणार. इथं फ्युएल सप्लाय दिसते बघा. आणि आता ही जी आहेत, ह्या ह्याच्यामध्ये फ्युएल आहे, की जर ह्या होलला मॅच केलं, म्हणजे इथल्या होलला मॅच केलं, तर
या साईडच्या होलला मॅच केलं की इथून फ्युअल बाहेर येणार, वरच्या साईडच्या ह्याच्यामुळे मॅच केलं की वरच्या साईडला, म्हणजे चौबाजूनं ज्या होलला मॅच होतंय त्या होलमधून फ्युअल बाहेर येणार. म्हणजे पहिल्यांदा एका होलला समजा एक आपण इथं असं असं ग्रे धरलं की इथं इथं आपल्याला हा रोटर आहे, हा रोटर आहे आणि या रोटरला इथे एक आउटलेट आहे, इथं एक आउटलेट आहे बरोबर. आणि ह्या बाहेरच्या केसिंगला, ही बाहेरचं केसिंग आहे, या बाहेरच्या केसिंगला नंबर ऑफ आउटलेट्स आहेत आणि प्रत्येक आउटलेट प्रत्येक सिलेंडरला. आता आपण एक 4 सिलेंडरचं केसिंग असं ग्रे धरूया, हे असं. म्हणजे यातून फ्युअल गेलं तर एक सिलेंडरला जाणार, इथून गेलं तर दुसऱ्या सिलेंडर जाणार, इथून गेलं तर तिसऱ्या सिलेंडरला, इथले गेलं तर चौथ्या सिलेंडरला. मग ही होल ज्या वेळेला याला मॅच होते त्या वेळेला दिस विल गिव्ह सप्लाय. हा रोटेट होऊन इथं आला की ह्याला मॅच होईल, त्यावेळेला इथून सप्लाय मिळेल तुम्हाला. ज्या वेळेला ही रोटेट होऊन इथं येईल त्यावेळेला इथून सप्लाय मिळेल, आणि ज्या वेळेला हा रोटेट होऊन इथं येईल त्यावेळेला तो इथून सप्लाय देईल. सो ऍज द रोटर गोज ऑन रोटेटिंग, the whole of the rotor matches with the corresponding hole of the outlet of the corresponding cylinder. ज्या आउटलेटला तुमचा होल मॅच होते त्या आउटलेट मधून फ्युएल येणार. ओके, अँड मच लेस कॉम्प्लिकेटेड, कारण इथं कॉम्प्लिकेशन काही जास्त नाहीये, फक्त एक रोटर फिरतोय आणि त्याचा होल मॅच होतोय. सो व्हेरी लेस कॉम्प्लिकेटेड, लो प्रेशर, फ्यू मुव्हिंग पार्ट्स, फेड बाय ट्रान्सफर पंप, मीटरिंग थ्रू गव्हर्नर मेकॅनिझम. म्हणजे गव्हर्नर मेकॅनिझम करून आपण इथला फ्युअल सप्लाय तो कमी किंवा जास्त करतो, प्रेशर वाया स्लाइडिंग पिस्टन. सो दिस वॉज, तर ही असं दिसतं बघा, ऍक्च्युअल टाइप ऑफ रोटरी पंप असा दिसतो. कन्स्ट्रक्शनल डिटेल्स अशा असतात. तर इथं ही आउटलेट आहेत, एक इथं आउटलेट आहे, असं वेगळ्या वेगळ्या आउटलेटच असतात. मग ज्या आउटलेटला इथं ही मॅच होईल त्या आउटलेट मधून फ्युअल येणार. इथे कट सेक्शन केल्यामुळे आपल्याला दिसत नाहीये बरोबर. तर इथे एक आउटलेट आहे, इथे एक आउटलेट आहे, त्या पलीकडच्या साईडला एक आउटलेटला असेल, असे वेगळ्या वेगळ्या आउटलेट आहेत. तर ही ज्या होलला मॅच होईल त्या होल मधून ते फ्युअल बाहेर येणार. इथं मॅच झालं तर याला, इथं मॅच झालं तर एवढा, जी ज्या ह्याच्यामधून ते मॅच होईल त्याला तो त्यातून तो बाहेर येणार. सो आय होप एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड व्हॉट इज द रोटरी टाइप ऑफ पंप. रोटरी टाइप ऑफ पंप समजला सगळ्यांना काय rotary type of pump? Anybody in the class who has not understood what is rotary type of pump? Anybody who has not understood what is rotary type of pump? इथं बघा, इथं दाखवलंय. ऍक्च्युअली मी ती खाली घेतलं त्यामुळे. सो इथं रोटरी पंप आहे बघा. तर हा तुमचा रोटर आहे. हा रोटर ज्या वेळेला याला मॅच होईल त्यावेळेला इथून येणार, याला मॅच झालं की याला इथून येणार, आता याला मॅच झाले इथून येणार, याला मॅच झालं इथून येणार, याला मॅच झालं इथून येणार. म्हणजे जसं 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 असा फिरत जाईल तसं तसं एकदा ह्यातून एकदा ह्यातून एकदातून एकदातून अशा प्रकारे आपल्याला फ्युअल येत राहणार. मग आपल्याला एक काय फायरिंग ऑर्डर असते. समजा 4 सिलेंडर असतील तर आपण कसं फायरिंग ऑर्डर 1 3 4 2 असं गृहीत धरतो. आता ही फायरिंग ऑर्डर काय आपण नंतर काहीतरी डिस्कस करू. तर फायरिंग ऑर्डर म्हणजे काय, तर पहिल्यांदा 1 3 4 2 असं जर फायरिंग ऑर्डर असेल तर पहिल्यांदा एक सिलेंडर फायर होणार, त्यानंतर 3 सिलेंडर, तिसरा सिलेंडर फायर होणार, परत चौथा सिलेंडर फायर होणार आणि परत दुसरा सिलेंडर फॉर्म. दॅट इज द मिनिंग. ओके, 1 3 4 2. मग आपल्याला काय करायचं, ही पहिल्या सिलेंडरला दिलं, ही तिसऱ्या सिलेंडरला दिलं, ही चौथ्या सिलेंडरला दिलं, ही दुसऱ्या सिलेंडरला दिलं. मग ही ज्या वेळेला फिरत असू त्यावेळेला पहिला फायर होईल, दुसरा फायर होईल, तिसऱ्यांदा फायर होईल, चौथा, म्हणजे 1 3 4 2, 1 3 4 2. So the firing order will be maintained. Okay, so this is how rotary type of pump is working. So I hope everybody understood how the rotary type of pump is working. Rotary type of pump is working. Is there anybody in the class who has not understood how a rotary type of pump is working? Is there anybody who has not understood how the rotary pump is working? ओके ओके, हे होता तुमचा कॉमन रेल. कॉमन रेल मध्ये आता इथं आपण काय केलंय, इथे एक हाय प्रेशर पंप वापरलाय, इथं कॉमन रेल आपला दिले, कॉमन रेल पासून ह्या इंजेक्टरला दिले, इथं वॉल ठेवलेत, इथं सगळं वॉल दाखवले. ही वेगळ्या प्रकारचं फक्त डायग्राम फक्त वेगळं आहे. ल्युकासचं
CRDI मॉडेल ही असं दाखवत आहेत ते. तर ही वॉल ज्यावेळेला ओपन होईल त्यावेळेला इथे इंजेक्शन होईल, ही वॉल ज्यावेळेला ओपन होईल त्यावेळेला इथे इंजेक्शन होईल, ही वॉल ओपन झालं की इथे इंजेक्शन, ही वॉल ओपन झाली की इथे इंजेक्शन. आणि हे सगळं वॉलचं ओपनिंग इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल असेल तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं परफॉर्मन्स इंजिन मध्ये मिळू शकतो. ओके, तर टँक मधून ही लो प्रेशर पंप म्हणजे फीड पंप, इथं फिल्टर करून आपण पंपाला हाय प्रेशर पंपाला दिलं, हाय प्रेशर पंप मधून तुमच्या हेडरला गेलं, हेडरला एक रिलीफ वॉल दिले. रिलीफ वॉल म्हणजे काय, एक ठराविक प्रेशरनं आपल्याला इथं मेंटेन करायचं आहे म्हणून रिलीफ वॉल. जर प्रेशर जास्त झाला तर ही फ्युअल परत माघारी इकडे येते, बरोबर, म्हणून रिलीफ वॉल असतो. आणि ऑल दिस आर कनेक्टेड टू इंजेक्टर्स, करस्पॉन्डिंग इंजेक्टर्स. ही झालं कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम. इथं रोटरी मध्ये कशी येते, एकच सप्लाय आहे, तोच सप्लाय रोटर मधून फिरत राहतोय आणि जी रोटरचा होल ज्या आउटलेटला मॅच होईल त्या आउटलेट मधून फ्युअल येणार. सो दॅट इज हाऊ वी हॅव डिफरंट टाइप्स ऑफ फ्युअल इंजेक्शन पंप्स. So I hope everybody understood all the three types. We have individual pump system, common rail system, and distributor system. Now one more type is remaining, what we call as a unit injector type. Unit injector type. Okay, unit injector. तर ह्याच्यामध्ये काय फरक आहे, तर इथं काय केलंय बघा, इन दिस पंप अँड इंजेक्टर नोझल्स आर कंबाइंड इन वन युनिट. व्हेरी व्हेरी सिंपल केलं. तरी काय केलं आपण आतापर्यंत, पंप वेगळ्या ठिकाणी, इंजेक्टर वेगळ्या ठिकाणी, एक लो प्रेशर पंप, एक हाय प्रेशर पंप असं वगैरे आपण केलं. आता ह्याने काय केलं बघा, द पंप अँड इंजेक्टर नोझल are combined in one unit. Each cylinder is provided with a unit injector. Fuel is brought up by a low pressure pump and injected by rocker arm actuating the plunger at a given instant. The amount of fuel injected is regulated by the effective stroke of the plunger. तर इथं काय केलं आपण, इथं आतापर्यंत जी काही आपल्याला युनिट पंप म्हणजे सॉरी इंडिव्हिज्युअल पंप ह्यात आपण काय म्हणलं होतं, इथे एक पंप आहे आणि इथे एक इंजेक्टर आहे. आता काय केलं, हा पंप आणि हा इंजेक्टर ही मिळून एक युनिट तयार केलं. ही पंप आणि हा इंजेक्टर मिळून एक युनिट तयार केलं आणि त्याला आता आपण एक युनिट असं म्हणतोय. आणि असला एक युनिट प्रत्येक सिलेंडर साठी आपण देणार. सो दॅट इज द कन्सेप्ट. ओके, सो हियर व्हॉट वी आर डुईंग, here what we are doing in this particular case, what we try to do is we will give one unit per cylinder. And what one per unit consists of, per unit consists of one pump and one cylinder. Okay, so असला एक युनिट इथं दिला आणि ह्याला आपण वॉल न ओपन करणार, ऑपरेट करणार, बरोबर. ज्या वेळेला पंप आपण ऑपरेट करू त्यावेळेला इंजेक्शन होणार. इथं एक युनिट दिला, या युनिट मध्ये काय आहे, एक पंप आहे, एक इंजेक्टर आहे, असं एक एक युनिट प्रत्येक सिलेंडरला आपण दिला. आणि इथं लो प्रेशर पंपनं सप्लाय याला दिला, लो प्रेशर पंपनं सप्लाय याला, एक लो प्रेशर पंपनं सप्लाय सगळ्याला दिला, आपल्याला सगळ्या युनिटला दिला. आणि प्रत्येक युनिट मध्ये काय आहे, एक हाय प्रेशर पंप आणि एक इंजेक्टर एकत्र जोडलाय, त्याला आपण एक युनिट म्हणतोय. असं एक युनिट इथं दिलं आपण आणि ही या मेकॅनिझमनं आपण ते ऑपरेट करतोय. मग ज्या वेळेला हा पंप ऑपरेट करू त्यावेळेला इथे इंजेक्शन होणार, ज्या वेळेला इथला पंप ऑपरेट करू त्यावेळेला इथे इंजेक्शन होणार. मग इथला पंप किती वेळा आपण ऑपरेट करतोय तेवढ्या वेळ तिथे इंजेक्शन होणार. ओके, सो सच ए सिस्टम इज कॉल्ड ॲज युनिट इंजेक्टर सिस्टम. अजून एकदा आपण डिस्कस करूया, व्हॉट इज दिस. इन दिस पंप अँड इंजेक्टर नोझल्स आर कंबाइंड इन वन युनिट. एका युनिट मध्ये आपण काय केलंय, पंप आणि इंजेक्टर कंबाईन केलंय आणि असला एक युनिट पर सिलेंडरला दिलाय. इच सिलेंडर इज प्रोव्हाइडेड विथ सच वन युनिट इंजेक्टर. फ्युअल इज ब्रॉट बाय लो प्रेशर पंप. लो प्रेशर पंप मधून फ्युअल इज ब्रॉट टू द इंजेक्टर बाय अँड इंजेक्टेड बाय रॉकर ऍक्च्युएटिंग मेकॅनिझम. ह्या मेकॅनिझमनं इंजेक्शन करतोय आपण. अमाउंट ऑफ फ्युअल इंजेक्टर इज रेग्युलेटेड बाय इफेक्टिव्ह स्ट्रोक ऑफ प्लंजर. इथं इफेक्टिव्ह स्ट्रोक किती देतोय त्याच्या बेसिसवरती इंजेक्शन कंट्रोल होतं. So that is the difference.
बिटवीन तर आपण आता चारही प्रकारचं आपण डिस्कस केलं. 4 प्रकारचे इंजेक्शनचे सिस्टम डिस्कस केले. ओके, इंडिव्हिज्युअल पंप सिस्टम, कॉमन रेल सिस्टम, डिस्ट्रीब्युटर सिस्टम आणि युनिट इंजेक्टर सिस्टम. बरोबर. सुरुवातीला आपण इंडिव्हिज्युअल पंप अँड नोझल सिस्टम केलं. मग काय काय इंडिव्हिज्युअल पंप अँड नोझल सिस्टम मध्ये काय होतं? एक सेपरेट पंप, एक सेपरेट इंजेक्टर एका सिलेंडरसाठी, दुसरा सेपरेट पंप, दुसरा सेपरेट इंजेक्टर दुसऱ्या सिलेंडरसाठी. मग ती सगळं नको म्हणून आपण काय केलं? एक कॉमन रेल सिस्टम केली. मग इथं काय केलं? एक लो प्रेशर पंप, एक हाय प्रेशर पंप, आणि हाय प्रेशर पंपचा सप्लाय कॉमन रेल मध्ये येणार, म्हणजे हेडर मध्ये येणार, आणि हेडर मधून पाईप प्रत्येक इंजेक्टरला कनेक्ट केले. इंजेक्टरचा वॉल ओपन केला की इंजेक्शन होतंय. कशामध्ये? कॉमन रेल सिस्टम मध्ये. युनिट इंजेक्टर मध्ये काय केलं? पंप आहे आणि नोझल आहे, त्याला एक युनिट आपण असं म्हणतोय, आणि असा प्रत्येक एक युनिट प्रत्येक सिलेंडरला दिला. आणि मग लो प्रेशर सप्लाय, लो प्रेशर पंप मधून सप्लाय त्या युनिटला देणार, आणि त्या युनिट मधला जी पंप आहे ती आपण मेकॅनिकली ऑपरेट करणार. ज्या वेळेला ती मेकॅनिकली ऑपरेट होईल त्यावेळेला इंजेक्शन होईल. जेवढ्या वेळ मेकॅनिकली ऑपरेट आपण ती करू तेवढ्या वेळ ती इंजेक्शन होणार. ओके, सो दॅट इज युनिट इंजेक्टर. आणि डिस्ट्रीब्युटर सिस्टम मध्ये काय आहे? डिस्ट्रीब्युटर सिस्टम मध्ये, सो इन द डिस्ट्रीब्युटर सिस्टम, हा डिस्ट्रीब्युटर पंप आहे, तर ही रोटरी पंप आहे. त्या रोटरी पंप मधून आपल्याला वेगळे वेगळे आउटपुट मिळाले. काय केलं? बरोबर, इथं आपल्याला एक रोटरी सिस्टम असतो. ही रोटरी सिस्टम ज्या वेळेला रोटेट होते त्यावेळेला काय होणार? वेगळ्या वेगळ्या आउटलेट मधून आउटलेट येणार, आणि दॅट विल गो टू पर्टिक्युलर सिलेंडर्स. ओके, त्या फिगर मध्ये कन्फ्युज होऊ नका. तुम्हाला आयडिया मी क्लिअरली सांगितली की एक रोटर असतो, आणि त्या रोटर मधून काय होते? रोटर मधून काय होते? तुमचा सप्लाय आहे तो जी काय होल आहे ती ज्या आउटलेटला मॅच होते त्या होल आउटलेट मधून फ्युएल सप्लाय येत राहतो. सो दॅट इज हाऊ system works. So I hope everybody understood all the 4 type of systems, all the 4 types of systems. Anybody in the class who has not understood all the 4 systems? असं वर्गात कोण आहे का ज्याला या 4 सिस्टम समजल्या नाहीत? Anybody? इंडिव्हिज्युअल पंप अँड नोझल सिस्टम म्हणजे काय? युनिट इंजेक्टर म्हणजे काय? कॉमन रेल सिस्टम म्हणजे काय? आणि डिस्ट्रीब्युटर सिस्टम म्हणजे काय? असं कोण आहे का वर्गात ज्याला यातली कुठली सिस्टम समजली नाही? एनीबडी? एनीबडी who has not understood any of this particular? Okay, so nobody's asking the doubt, so I presume that everybody has understood everything. Okay, okay, understood. Okay, in the chat box messages are there saying that they have understood. Doesn't matter. Now let us move on. So this was about the types of injection systems. So as per syllabus, we have now covered up to requirements of injection system, individual pump and nozzle system, common rail system, distributor system, and unit injector system. इथपर्यंत आपण कव्हर केलं. Now let us move on to types of nozzles. तर आपण नोझल कशाला म्हणतोय? नोझल कशाला म्हणतोय? इथं आपण म्हणलं काय? फ्युएल टँक आहे, इथून फीड पंपला गेलं, फीड पंप मधून फ्युएल इंजेक्शन पंपला आलं, फ्युएल इंजेक्शन पंप मधून जी इंजेक्टरला येतं ह्या इंजेक्टरला आपण आतमध्ये जी इलेमेंट बसलेलं असतं त्याला नोझल असं म्हणतो. बरोबर, ज्याला जिथून इंजेक्शन होतंय त्याला आपण इंजेक्टर किंवा नोझल असं नाव दिलंय. ओके, नाव वी आर गोइंग टू डिस्कस व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ नोझल्स. सो nozzle is the part of an injector through which the fuel is injected into the combustion chamber. ज्या पार्ट मधून फ्युएल बाहेर येते त्याला आपण नोझल असं नाव दिलंय. The design of the nozzle should be such that the liquid fuel leaves the nozzle in atomized form, which helps in proper mixing of fuel and air. बरोबर, जी काही फ्युएल नोझल मधून बाहेर येणार आहे ती कशी असली पाहिजे? ॲटोमाइज्ड असली पाहिजे, स्प्रेच्या स्वरूपात असली पाहिजे. The type of nozzle used in an injector depends on the type of combustion chamber used in the engine. आता वेगळ्या वेगळ्या टाईपच्या नोझल्स आहेत, परंतु ती कुठली टाईपची नोझल कुठं वापरायची? तर इट डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ कंबशन चेंबर युज्ड इन दॅट पर्टिक्युलर इंजिन. तर कुठल्या इंजिन मध्ये कुठले नोझल वापरायचे हे जर ठरवायचं असेल तर तिथला कुठल्या टाईपचा कंबशन चेंबर आहे, म्हणजे थोडक्यात काय आहे तर
कंबशन चेंबर मध्ये सुद्धा वेगळे प्रकार आहेत, टाइप्स आहेत. तर ज्या प्रकारचा कंबशन चेंबर आपण तिथं वापरलेला आहे, on the basis of that we will decide which type of the nozzle is going to be used for that particular type of engine. So in the chapter combustion we will discuss about the types of combustion chambers. There we will come to know what are the different types of combustion chambers. आता आपल्याला काय समजलं की जसं कंबशन चेंबरचा टाइप चेंज होईल, ऑन द बेसिस ऑफ दॅट द टाइप ऑफ नोझल वी हॅव टू चेंज. And the types of nozzles which can be used in the CI engines in generally are pintle nozzle, single hole nozzle, multi-hole nozzle, and Pintox nozzle. So these are the four important types of nozzles that can be used in CI engine injector. इंजेक्टर मध्ये वापरणाऱ्या नोझलचे प्रकार जनरली 4 टाइप आहेत. ओके, सो till now whatever we have discussed, the questions that can be asked with respect to this are list the requirements of fuel injection system in CI engine. आपण सुरुवातीला डिस्कस केलं. Then what are the different types of injection system used in CI engine? बरोबर, क्लासिफाय. मग आपण तिथं मेकॅनिकल वगैरे वगैरे आपण पहिल्यांदा एअरलेस एअर टाइप ऑफ सिस्टम, एअरलेस टाइप ऑफ सिस्टम किंवा सॉलिड इंजेक्शन सिस्टम. ओके, एअर इंजेक्शन सिस्टम. मग आपण असं म्हणलं की एअर टाइप ऑफ सिस्टम आता वापरत नाहीयेत. परत एअरलेस टाइप किंवा सॉलिड टाइप मध्ये परत प्रकार आहेत. कुठला मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक. मेकॅनिकल मध्ये परत प्रकार आहेत. कुठला इंडिव्हिज्युअल पंप अँड नोझल सिस्टम, डिस्ट्रीब्युटर सिस्टम, परत तुमच्या कुठलं कॉमन रेल सिस्टम वगैरे वगैरे. ओके, सो तर जशा आपल्याला क्लासिफिकेशन समजलं, आता द क्वेश्चन करस्पॉन्डिंग टू दिस पार्ट विल बी what are the different types of the nozzles used in CI engine. Explain each with neat sketch. असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर आपल्याला पहिल्यांदा लिस्ट लिहिता आली पाहिजे, म्हणजे पिंटल, पिंटॉक्स, सिंगल होल, मल्टी होल नोझल. तर एवढे टाइपचे 4 टाइपचे नोझलचे लिस्ट आपल्याला लिहायची आणि तिथून पुढे प्रत्येकाचे फिगर काढून एक्सप्लेन करायचे. सो लेट अस सी वन बाय वन. सो फर्स्ट विल स्टार्ट विथ सिंगल होल नोझल, पिंटल नोझल, सिंगल होल नोझल, पिंटॉक्स नोझल, multi-hole nozzle. So like that we'll go. Okay, single hole nozzle. So single hole nozzle. A single hole is bored at the bottom tip of the nozzle. बरोबर, त्या नोझलच्या टिपला एक होल आहे, सिंगल होल आहे. The whole diameter is of 0.2 millimeter. 1 मिलीमीटर म्हणजे किती लहान आहे तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्या 0.2 मिलीमीटर एवढं डायमेन्शनचा होल असतं ते. The spray cone angle is in the range of 5 to 20 degrees. तर ही जी अँगल आहे इथं लिहिलेलं आहे बघा, 30 डिग्री लिहिलेलं आहे, दॅट इज कॉल्ड एज स्प्रे कोन अँगल. आणि इथला ही जी आहे होल, सो दिस इज अ सिंगल होल टाइप ऑफ नोझल. This is a single hole type of nozzle. त्याचा होलचं डायमीटर आहे 0.2. Advantages: suitable for open type of combustion chamber. आता आपण जस्ट आता मेन्शन केलं आपण की वेगळ्या वेगळ्या टाइपचे कंबशन चेंबरच्या हिशोबाने वेगळ्या वेगळ्या टाइपचे नोझल वापरणार. आणि आपण इथं असं काय म्हणतोय की ओपन टाइप ऑफ कंबशन चेंबर साठी सुटेबल आहे काय, सिंगल होल नोझल. सिंगल होल नोझल कुठे वापरतायत, जनरली प्रिफर्ड ओपन टाइप ऑफ कंबशन चेंबर साठी वापरतात. मग आता ती कुठल्या कुठल्या टाइपचे कंबशन चेंबर आहेत आणि त्याला ओपन का म्हणाले वगैरे गोष्टी नंतर आपण डिस्कस करू. हे झाला मेन ऍडव्हान्टेज. डिसएडव्हान्टेज: गिव्ह स्मॉल स्प्रे कोन अँगल. स्प्रे कोन अँगल स्मॉल असतो. हॅव अ टेंडन्सी टू ड्रिबल. ड्रिबलिंग होतं. ड्रिबलिंग आपण रिक्वायरमेंटच्या वेळेला डिस्कस केलं, त्यावेळेला ड्रिबलिंग डिस्कस केलं. व्हॉट वॉज ड्रिबलिंग? नो लॅग जिथं म्हणालो. ड्रिबलिंग म्हणजे थेंब थेंबाच्या स्वरूपात ज्या वेळेला फ्युअल इंजेक्टर मधून बाहेर येते, थेंबा थेंबाच्या स्वरूपात, नॉट इन द फॉर्म ऑफ स्प्रे. ओके, ड्रॉपलेट, इन द फॉर्म ऑफ ड्रॉपलेट. इफ इट इज कमिंग आउट, देन
droplet coming one after the another. If such a type of outlet we are getting from the injector, then it is called as dribbling. Okay, थेंब थेंब टिपकणं त्याला आपल्याला ड्रिबलिंग म्हणतो. तर such dribbling is the possibility which we don't want. बरोबर का? तर ड्रिबलिंग झालं तर कार्बन फॉर्मेशन होतं. आता ड्रिबलिंग झाल्यानंतर का कार्बन फॉर्मेशन होतंय आपण कंबशनच्या वेळेला डिस्कस करू, कंबशनच्या चॅप्टर मध्ये डिस्कस करू. फक्त आता एवढं अंडरस्टँड करा की ड्रिबलिंग झालं तर कार्बन फॉर्म होते, म्हणून आपल्याला ड्रिबलिंग नको आहे. आणि स्प्रे कोन अँगल आपल्याला इथं कमी मिळतोय. आता कमी मिळायला म्हणजे काय झालं, थोडक्यात काय झालं तर अँगल ज्या अर्थी आपण कमी आहे असं म्हणतोय त्याचा अर्थ असा झाला की so this angle, so this is your nozzle, and the angle what you are getting is very less. So this is your angle now, this is your cone angle, and this cone angle is around 5 to 20 एवढा स्मॉल कोन अँगल मिळतो इथं. मग काय झालं, एवढा मोठा कंबशन चेंबर आहे, आणि तुमचा फ्युएल इथंच थोडक्याच रिजन मध्ये इथं डिस्ट्रीब्यूट होत आहे. इथं इथल्या एअरला मिळत नाही, इथल्या एअरला फ्युएल मिळत नाही. सो दिस इज लेस डिस्ट्रीब्युशन, बट पेनेट्रेशन इज मोर. लांब पर्यंत जात आहे, आतमध्ये पेनेट्रेट होत आहे. फ्युएल इज एबल टू पेनेट्रेट डीपर इनटू द कंबशन चेंबर, बट द डिस्ट्रीब्युशन ऑफ द फ्युएल इज लेस. मग अशा जी डीप कंबशन चेंबर्स आहेत, ज्याची खोली जास्त आहे, इन सच कंबशन चेंबर वी विल प्रिफर टू यूज सिंगल होल टाइप ऑफ नोजल. हा बोला की सर, लेक्चर मध्ये हा बोला. हा ठीक आहे, मी झालं की कॉल बॅक करतो. So we have here single hole nozzle. So that is our single hole nozzle. म्हणजे एक नोझल आहे ज्याला इथं टिप वरती होल आहे, बरोबर. इथं टिप वरती एक होल आहे, सिंगल होल आहे, आणि ह्या होल मधून फ्युएल बाहेर येते, बरोबर. and the cone angle is very less, and therefore such nozzles are called as single hole type of nozzle. तर आता मी तुम्हाला पुढच्या लेक्चर मध्ये नोझल्स दाखवीन, ऍक्च्युअली नोझल्स कशा असतात ते दाखवीन, बरोबर. प्लस मध्ये फ्युएल इंजेक्शन पंप कसा असतो ते पण मी तुम्हाला दाखवेन, बरोबर. टुडे वी विल बी अंडरस्टँडिंग हाऊ द कन्स्ट्रक्शनल डिटेल्स आर डायग्रामॅटिकली. ओके, इन ऍक्च्युअल विल सी नेक्स्ट टाइम. ओके, सो दिस वॉज सिंगल होल नोझल. तर हा सुद्धा एक सिंगल होल नोझलच आहे, कारण इथे एकच होल आहे, बरोबर. आणि हा जो अँगल असतो तो 5 to 20 डिग्री असतो. पण आता ही काय, ही नेक्स्ट टाइप ऑफ नोझल आहे, पिंटल नोझल. पिंटल नोझल इज अ मॉडिफिकेशन ऑफ सिंगल होल नोझल. हा सिंगल होल नोझल मध्ये काय मॉडिफिकेशन केल्यानंतर आपल्याला पिंटल नोझल मिळतोय. तर बघूया आपण पिंटल नोझल म्हणजे काय. Here we get excellent distribution of the fuel, provides conical spray, cone angle आपल्याला जास्त मिळतो, excellent clog resistance. या तीन गोष्टीसाठी आपल्याला हे पिंटल नोझल वापरलं. तर आता पिंटल नोझल मध्ये काय आहे आपण बघूया. तर पिंटल नोझल मध्ये काय आहे, इथं काय केलं आपण की बघा. ठीक आहे, आपण नोझलच्या टाइप्स डिस्कस करायच्या अगोदर नोझलचं वर्किंग कसं आहे पहिल्यांदा डिस्कस करूया, आणि नंतर विल गो फॉर टाइप्स ऑफ नोझल. तर इथून फ्युएल येते आतमध्ये, इथून फ्युएल येतोय, बरोबर. ही हॅच्ड दिसते, ही बॉडी आहे, बॉडी ऑफ नोझल. आणि इथं जी मध्ये दिसते ही नोझल आहे, आणि या पूर्ण सिस्टमला आपण इंजेक्टर असं म्हणणार. तर ही इंजेक्टरची बॉडी आहे, ही हॅच दिसते, इंजेक्टरची बॉडी आहे, याला आपण नोझल म्हणतो, बरोबर. हा नोझल
या इंजेक्टरच्या होलमध्ये टाकल्यानंतर ही असेंब्ली तयार होती आणि आता ह्याला आपण इंजेक्टर, कम्प्लीट इंजेक्टर असं म्हणतोय आणि या पार्टला आपण नोझल असं म्हणतो. तर ह्या नोझलला इथं बघा, ही खालच्या साईडला हे इंजेक्टरच्या बॉडीला इथे एक होल आहे आणि या होल मधून फ्युएल बाहेर येणार आहे, बरोबर. तर इट इज समथिंग लाईक दिस. हे असं आहे. आता इथून फ्युएल आलं तुमचं, इथून फ्युएल आलं. आता मी फक्त बॉडी काढली, इथलं आतमधलं इलेमेंट काढलेलं नाही, ही नोझलचं इलेमेंट काढलेलं नाही. तर इथून फ्युएल येते, म्हणजे ही फ्युएल इथून आलं, बरोबर. आणि ही दिसतंय, ही ह्या नोझलचा पार्ट आहे, टिप आहे, बरोबर. तर इथं गॅप आहे, ही गॅप ही दिसते, ही गॅप आहे. तर या गॅप मध्ये फ्युएल साठलं जातंय आणि ज्या वेळेला ही वर उचललं जाईल, ही नोझल वर उचललं जाईल, त्यावेळेला काय होईल, इथं ओपनिंग तयार होईल, इथं ओपनिंग तयार होईल आणि एकदा ओपनिंग झालं की ह्या होल मधून फ्युएल बाहेर येईल, बरोबर. म्हणजे ही टिप आहे, ह्याचं टिप असं बसलेलं असते, असं बसलेलं असतं, असं बसलेलं असतं, बरोबर. इथं गॅप आहे, इथं गॅप आहे, तर इथं फ्युएल साठलंय, बरोबर. ज्या वेळेला ही वरती उचललं जाईल त्यावेळेला इथं पोकळी तयार होईल, इथं ओपनिंग तयार होईल आणि इथं ओपनिंग तयार झालं की इथून फ्युएल बाहेर येईल. सो दॅट इज हाऊ इट इज वर्किंग, बरोबर. ही सिंगल होल नोझलचं वर्किंग आहे, सिंगल होल नोझलचं वर्किंग आहे, बरोबर. सो दिस इज हाऊ अ सिंगल होल नोझल इज वर्किंग. सो आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड द वर्किंग ऑफ अ सिंगल होल नोझल. ओके. आता आपण इथं काय म्हणतोय, एक्सलंट डिस्ट्रीब्युशन और डिस्पर्समेंट ऑफ द फ्युएल. तर आपण इथं काय केलं, आता in pintle type of nozzle we are going to give extension to this particular nozzle element. आता ही जी नोझल एलिमेंट आहे ही सिंगल होल नोझल मध्ये कसं होतं, हे असं होतं, असं होतं. आता हे पिंटल होल नोझल मध्ये आपण कसं करतोय त्याला, तर हे असं येईल की असं आणि हे असं. तर ह्याला एक आपण एक्स्ट्रा एक्सटेन्शन दिलं, हे एक्सटेन्शन दिलं आणि ह्या एक्सटेन्शनला आपण पिंटल असं नाव दिलं. म्हणजे की असंच आहे, सेमच आहे, फक्त ह्याला इथं पुढे आपण एक्सटेन्शन दिलंय, इथे एक्सटेन्शन दिलंय. ही दिसतंय का, ही एक्सटेन्शन दिसतंय, बरोबर. आता ही ज्या वेळेला इथं बंद असेल त्यावेळेला इथून फ्युएल येणार नाही, ही वर उचललं की फ्युएल येणार, म्हणजे सिंगल होल नोझल आहे, ही सिंगल होल नोझल झाली. आता ह्याला आपण एक पिंटल दिलं, ही एक्सटेन्शन दिलं पिंटल, तर ह्याला पिंटल नाव दिलं. हॅव थिन एंड इन द फॉर्म ऑफ अ पिन, एका पिनच्या स्वरूपात याला एंडला आपण एक एक्सटेन्शन दिलंय. शेप ऑफ द पिन कॅन बी व्हेरीड, त्या पिनची शेप आहे वेगळे वेगळे असते डिझाईन प्रमाणे. हॉलो सिलेंडर जेट ऑफ अ वाइड अँगल स्प्रे कॅन बी ऑब्टेन्ड. हॉलो सिलेंडर जेट, इथं कसलं जेट मिळतोय, हॉलो सिलेंडर जेट. का बरं, कारण आता ही तुमचा होल आहे ती इथं येते, हे आहे. तर आता इथून फ्युएल येणार, इथून पण फ्युएल येणार, परंतु मधल्या भागाला इथं फ्युएल येऊ शकत नाही. इथं कसं होतं, इथं तुमचं होल असं होतं, ही एकदा उचललं आता ही पूर्ण होल रिकाम आहे, त्या पूर्ण होल मधनं फ्युएल येतंय. परंतु इथं कसं होतंय, या साईडनं होल येतंय, या साईडनं फ्युएल येतंय, या साईडनं फ्युएल येतंय, मध्ये फ्युएल येऊ शकत नाही. हॉलो सिलेंड्रिकल जेट म्हणजे जेटचं स्वरूपच असं आहे आता की त्या पिनच्या चौबाजूला फ्युएल येतंय आणि मध्ये हॉलो आहे जेट. म्हणजे स्प्रे जो आहे तो मधल्या बाजूला हॉलो आहे, म्हणजे मध्ये त्या स्प्रे मध्ये फ्युएल नसणार आहे, चौबाजूने फ्युएल येते. आता कशासाठी, एक्सलंट डिस्बर्समेंट, डिस्ट्रीब्युशन वाढवण्यासाठी आपल्याला चौबाजूनं स्प्रेचं मिक्सिंग वाढवायचं आहे, डिस्बर्समेंट वाढवायचं आहे, युनिफॉर्म सप्लाय चौबाजूला करायचं आहे. प्रोव्हाइड्स कोनिकल स्प्रे पॅटर्न, कोनिकल स्प्रे. अगोदर कसा स्प्रे होता, सिंगल होल नोझलला असा स्प्रे होता, असा स्प्रे मिळतोय आपल्याला. आता कसा मिळतोय,
ह्याच्या आतमध्ये काहीच नसणार आहे, असा मिळतोय. इथं काहीच नाही आता, फक्त फ्युअल इथं आहे. ओके, सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन द स्प्रे ऑफ अ सिंगल होल नोझल अँड अ पिंटल नोझल. ऍडव्हान्टेजेस, इट अवॉइड्स ड्रिबलिंग. इथं ही ज्या वेळेला आतमध्ये येऊन बसेल त्यावेळेला इथं थेंब येऊ शकत नाही, आणि ज्या वेळेला ही ओपन होईल त्यावेळेला तो कोनिकल स्प्रेच्या स्वरूपात येईल. इथं थेंब येण्याचा प्रश्न येत नाही. थेंब कधी येईल, जसं असं असेल तर ते थेंब येईल, आणि थेंब इथं बऱ्याच वेळेला अडकून पण बसतो. मग ज्या वेळेला परत ही ह्याच्या आतमध्ये बसलं की हा थेंब बाहेर येतो शेवटी. म्हणून हा थेंबाच्या स्वरूपात स्टार्ट आणि एंड होतं. सो dribbling is the possibility when we are using like this, but in this particular case the dribbling is not a possibility. इथं dribbling होऊ शकत नाही. Okay, so we don't have dribbling, so avoid dribbling of the fuel in the combustion chamber. We generally use pintle type of nozzle. आणि दुसरा advantage काय आहे, pintle type of nozzle are having self cleaning property. Every time the nozzle element sits in the body of the nozzle, okay, body of the injector, what happens, ही इथलं फ्युअल आहे, इथं जी काय आहे दॅट विल बी स्क्रॅप्ड. ते स्क्रॅपिंगच्या ऍक्शन मध्ये पुढे ढकललं जाईल. म्हणजे समजा इथं या केसमध्ये इथं जर फ्युअल राहिलं तर इथं काय होतंय, ही फ्युअलची काजळी तयार होते. परंतु ही जर असल्या एलिमेंटच्या ऐवजी असलं वापरलं, म्हणजे सिंगल होल नोझलच्या एलिमेंटच्या ऐवजी पिंटल टाइप ऑफ नोझल एलिमेंट वापरला तर काय होतंय, ही पिंटल प्रत्येक वेळी ह्या होल मधून बाहेर येतोय. इथं दिसतंय तुम्हाला बाहेर आलेला, आणि ती खरडतोय सगळ्या साईडला, वॉलच्या साईडला खरडून आणतोय बाहेर. म्हणजे एनी possibility of deposition of any soot particle or carbon particle in the hole will be scrapped away every time the injection ends. ही ज्या वेळेला ही असं बसतं त्यावेळेला इंजेक्शन इज गोइंग टू एंड. मग ज्या वेळेला इंजेक्शन एंड होईल त्यावेळेला स्क्रॅप करेल. इट विल एन्श्योर दॅट all the carbon, if at all anything is deposited, that will be scrapped off. Okay, so it is a self cleaning type of nozzle. Pintle nozzle is therefore having self cleaning property. It is going to clean the whole of the nozzle on its own. Why? ही वरती उचललं की ही पिन आहे ती वरती लिफ्ट होते, पण यातनं पूर्ण बाहेर येत नाही. त्यामुळे तुमचा स्प्रे आहे तो हॉलो येतोय. ही इकडून फ्युअल येते, इकडून फ्युअल येते, मध्ये काहीच नाहीये, हॉलो. Okay, therefore what happens, there is no possibility of or less possibility of carbon formation. Even then, if there is some probability that every time the pin goes into the hole of the nozzle, it scraps the walls of the hole, thereby ensuring the cleanliness of the nozzle. So this is how the probability of choking the nozzle in case of a pintle type of nozzle is very less. Current, it is having self-cleaning property. So I hope everybody understood what is a single hole nozzle and a pintle nozzle. Single hole nozzle and pintle nozzle मतलब फरक सगळ्यांना समजला. Anybody in the class who have not understood what is single hole nozzle and what is pintle nozzle? सगळ्यांना समजला का? Anybody is there who has not understood? Anybody in the class who have not understood the difference between a single hole nozzle and a pintle nozzle? So single hole nozzle and pintle nozzle both are single hole nozzles. प्रत्येकाला एकच होल आहे. So both are single hole nozzle. But single hole nozzle, it is, the element is something like this with a pointed end. But here we have extension in the form of a pin. Extension in the form of a pin. ही पिनच्या स्वरूपातलं एक्सटेन्शन आहे. And this particular extension goes into the hole and comes out of the hole every time the element sits on its seat. या सीट वरती ज्या वेळेला एलिमेंट बसतं त्यावेळेला ह्या पिनचा एंड ह्या होल मधून बाहेर येतोय. बरोबर, ही लिफ्ट झालं की वरती लिफ्ट झालं की काय होतंय, इथं गॅप तयार झाली, इथं गॅप तयार झाली, या गॅप मधून फ्युअल येतोय, या गॅप मधून फ्युअल येतोय. आणि त्यामुळं सिंगल होल नोझल मध्ये ही भरीव स्प्रे असतो तो हा पूर्ण भरीव असतो. परंतु पिंटल नोझल मधून येणारा स्प्रे आहे तो पोकळे आहे, कारण इथं मधी इथं फ्युअल येऊ शकत नाही. इथून फ्युअल येते, इथून फ्युअल येते, इथून फ्युअल येऊ शकत नाही कारण इथं पिन आहे. त्यामुळं हा स्प्रे आहे तो हा असा येतोय, हा इथून फ्युअल येते, हा इथून असं फ्युअल येते, परंतु इथं काहीच येत नाहीये.
So we have a hollow spray, hollow cylindrical spray, hollow cylindrical jet with a wider cone angle. आणि हा कोन अँगल कशावरती डिसाइड होणार आता, ही जर वॉल तुम्ही असं ठेवलं, ही तिरकं ठेवलं की दिस विल इन्क्रीज. सो यू कॅन इन्क्रीज द कोन अँगल, जी का आपल्याला याच्यामध्ये शक्य नव्हतं. सो हिअर दिस विल गिव्ह मोर पेनेट्रेशन. सिलेंडर मध्ये ज्या वेळेला फ्युएल सोडलं जाईल त्यावेळेला या केसमध्ये पेनेट्रेशन जास्त असेल, परंतु इथं डिस्ट्रीब्युशन जास्त असणार आहे. म्हणजे इथं पसरणं जास्त असणार आहे, इथं असं पसरणं जास्त असणार आहे, आणि इथं या केसमध्ये असं पेनेट्रेशन जास्त असणार आहे. म्हणजे आतमध्ये किती घुसतोय त्याला पेनेट्रेशन म्हणायचं. सो हिअर पेनेट्रेशन इज मोर अँड हिअर डिस्ट्रीब्युशन इज मोर. Okay, so in single hole nozzle, the penetration of the fuel into the combustion chamber is more, and in pintle nozzle, the distribution of the fuel is null because hollow cylindrical jet with a wider cone spray angle is obtained, and no dribbling is there. And advantage is that excellent disturbance, conical spray, excellent clog resistance. Clogging is not there. Clogging of the nozzle hole is not there. ह्या होल मध्ये काय घाण बसू शकत नाही. That is self cleaning property of the pintle nozzle. So I hope everybody understood the difference between single hole nozzle and a pintle nozzle. Yes, everybody understood? Anybody in the class who has not understood the difference between a single hole nozzle and a pintle nozzle? Yes, सगळ्यांना समजलं का? Is there anybody in the class who have not understood the difference between single hole nozzle and a pintle nozzle? Remember, single hole nozzle and pintle nozzle both are single hole nozzle, but single hole nozzle with some modification is called as pintle nozzle. And what is the modification? We have an extra pin at the end of the element of the nozzle. Okay, तर आपल्या पंपाकडून, फ्युएल इंजेक्शन पंपाकडून हाय प्रेशर फ्युएल इथे येणार, या पोकलेमध्ये येऊन भरणार, आणि ज्या वेळेला आपल्याला इंजेक्शन करायचं आहे त्यावेळेला आपण काय करणार, हा इलेमेंट वरती उचलणार. हा इलेमेंट वरती उचललं, नाउ देयर इज अ पॅसेज दॅट फ्युएल shear will flow in the form of spray. Okay, so that is how your pintle nozzle is working. Now let us move on to multiple hole nozzle or multi-hole nozzle. Multiple hole nozzle or multi-hole nozzle. So आता इथं एक होलच्या ऐवजी नंबर ऑफ होल्स वापरले जातात. नंबर ऑफ होल्स वापरले जातात. सो हाऊ इट इज, तर ते कसं असतं, तर इथं जी आहे टिप आहे, तो तुमचा टिप असा असतो. आता नोझलचा टिप आहे तो असा आहे आता, आणि इथं एक होल, इथं एक होल, इथं एक होल, इथं एक होल, इथं. So on the circumference of this particular tip, extension on the tip, your and all these holes are connected like this. And this is your body. आणि इथं असं सप्लाय होते. मग इथून एक स्प्रे येणार, इथून एक स्प्रे येणार, इथून एक स्प्रे येणार, इथून एक स्प्रे येणार. चौ बाजूनं नंबर ऑफ स्प्रेस आर पॉसिबल. बरोबर, हे तुमचं हॅच्ड टाइप बॉडी आहे. Okay, so here we have let me check out.
Okay, here they are. So this is your single hole nozzle and this is your multi-hole nozzle. Okay, types of fuel injectors or nozzles. Single hole nozzle ला एकच होल आहे, एकच स्प्रे येतोय. मल्टी होल nozzle ला number of sprays. Okay, so multi-hole nozzle, better mixing we are getting. Why better mixing? Because we have number of holes and corresponding to number of holes we are getting number of sprays, and the spray can be directed towards sideways so that fuel can be distributed to all sides equally. Okay, so this was your single hole nozzle with a pintle, and okay, this was also the pintle. कुठेतरी types of nozzles कुठे गेले. Check. तर ही नोझल आहे. तर इथं नोझल कसं वर्क होतंय बघा. इथून फ्युअल आलं आणि फ्युअल इथं साठलं. ज्या वेळेला हा एलिमेंट वरती उचलला जाईल, ओके, बाय सम मेकॅनिकल मेकॅनिझम और इलेक्ट्रिकल मेकॅनिझम, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिझम, इथं काहीतरी एक मेकॅनिझम वापरलाय आपण, ज्याच्यामुळे हा एलिमेंट वरती उचलला जाईल. ज्या वेळेला वरती उचलला जाईल त्यावेळेला इकडून स्प्रे तयार होईल आतमध्ये. सो हिअर दिस इज युअर सिंगल होल नोझल. इथं टिप बघा, ही अशी आहे, ही टिप अशी आहे, बरोबर. ज्यावेळेला ही वरती उचलला जाईल त्यावेळेला इथून स्प्रे येईल, परंतु ह्याच्या आतमध्ये एक थेंब अडकून राहू शकतो, त्यामुळे इथं काजळी तयार होऊ शकते. परंतु इथं काय केलं आपण, पेंटल मध्ये ह्याला एक एक्सटेन्शन दिलं, या पिनलाच इथं पुढे एक एक्सटेन्शन दिलं. आणि आता ज्या वेळेला हा एलिमेंट ह्या सीट वरती बसेल त्यावेळेला की पिंटल ह्याच्या आतमधून बाहेर येते, हे पिंटल ह्याच्या आतमधून बाहेर येते, बरोबर. तर ह्याला पिंटल टाइप ऑफ नोझल असं म्हणतात, बरोबर. सो दिस इज युअर पिंटल टाइप ऑफ नोझल. नाउ नेक्स्ट इज पिंटॉक्स टाइप ऑफ नोझल. तर ही आहे पिंटॉक्स टाइप ऑफ नोझल, सॉरी त्याच्या अगोदर मल्टी होल नोझल. तर ही मल्टी होल नोझल आहे. तर या मल्टी होल नोझल मध्ये काय आहे, आता इथं होल नाहीये, इथं होल नाहीये, तर काय केलं आपण, इथं होल आहे, इथं होल आहे. तर कट सेक्शन मध्ये एकच होल दिसतोय या, ओके. इथं 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 असं चौ बाजूला होल्स आहेत. आणि आता स्प्रे कसं येणार, एक इथून येणार, इथल्या होल मधून एक येणार, एक इथल्या, असं चौ बाजूला ती पसरणार, ओके. सो नंबर ऑफ sprays will be there and fuel will come over here. When this element is lifted up, all these holes will be opened. Now the fuel will go through all these particular holes and number of sprays will come out simultaneously in case of multi-hole type of nozzle. In case of multi-hole type of nozzle. So in multi-hole type of nozzle, have multiple holes bored at the tip of the nozzle. Number of holes vary from 4 to 8. 4 ते 8 number of holes असतात. And the diameter of the holes may vary from 0.2 to 0.35. वेगळ्या वेगळ्या डायमीटर असू शकतो. म्हणजे सगळ्या होलचं, प्रत्येका होलचं वेगळं वेगळं नाही. म्हणजे 0.3 पासून 0.03 पासून 0.2 पर्यंत असं वेगळं वेगळं डायमेन्शन असू शकतं वेगळ्या वेगळ्या टाइपच्या नोझलला. Advantages, it ensure proper mixing of the fuel, बरोबर. कारण एक जेटचे याच्याऐवजी नंबर ऑफ जेट्स बाहेर येतात, त्यामुळं प्रॉपर मिक्सिंग होते. डिसएडव्हान्टेज, इट रिक्वायर्स व्हेरी हाय प्रेशर. होलचं डायमीटर कमी आहे, ऑब्विसली जास्त प्रेशर लागणार आपल्याला इंजेक्शन करायला. सो 180 to 200 बार प्रेशर आपल्याला लागतोय, त्यामुळं इथं आपल्याला दॅट इज बिकम्स द डिसएडव्हान्टेज. ओके, सो दॅट इज अबाउट मल्टी होल नोझल. तर हा झाला मल्टी होल नोझल. आणि शेवटचं टाइप ऑफ नोझल आहे
Pintox nozzle. Pintox nozzle. What is this Pintox nozzle? So the Pintox nozzle is Pintox nozzle. तर Pintox nozzle इथं काय एक ऑक्झिलरी होल दिले. ऑक्झिलरी होल म्हणजे ही मेन इंजेक्शन आहे, इथून मेन इंजेक्शन होतंय. हा पिंटल टाईपचं पुढचं व्हर्जन आहे. सिंगल होल ला मॉडिफाय करून पिंटल केलं. पिंटल मध्ये काय मॉडिफिकेशन केलं, या टिपला एक पिन दिला आणि अजून मॉडिफिकेशन केलं. काय केलं, एक ऑक्झिलरी होल दिला. ऑक्झिलरी होल दिला. आता या ऑक्झिलरी होलचा पर्पस काय आहे? ऑक्झिलरी होल म्हणजे एक एक्स्ट्रा होल दिला, म्हणजे मेन स्प्रे इथून येतोय आणि एक ऑक्झिलरी स्प्रे इथून येतोय आणि हा ऑक्झिलरी स्प्रे अगोदर होतोय आणि त्याच्यानंतर मेन स्प्रे येतोय. म्हणजे इथं इट इज नॉट अ मल्टी होल नोझल, but it is a Pintox type of nozzle where one auxiliary hole is there. So initially the fuel will come, small amount of fuel will come through auxiliary hole, and thereafter when this is completely lifted up, the main injection happens. तर हे कशासाठी? ऍक्च्युअली याचं डिटेल आपल्याला चॅप्टर कंबशन चॅप्टर मध्ये जास्त समजणार आहे, परंतु आता फक्त समजून घ्या. आपल्याला सुरुवातीला हॉट एअर आहे. हॉट एअर मध्ये एकदम आपण इंजेक्शन चालू केलं की एकदम रिच मिक्सचर तयार होतं आणि वी नो दॅट टू रिच मिक्सचर कॅनॉट बर्न. मग आपण काय केलं, सुरुवातीला थोडंसं फ्युअल आतमध्ये सोडतोय ऑक्झिलरी होल मधून आणि थोडंसं फ्युअल आहे, हॉट एअर आहे, भरपूर प्रमाणात एअर आहे. सो व्हॉट हॅपन्स, स्टार्ट्स बर्निंग. आणि एकदा का पेटायला चालू झालं की त्याच्यानंतर मेन इंजेक्शन होणार आहे. सो इट इज इझी टू बर्न. इट इज इझी टू बर्न द फ्युअल फ्रॉम द मेन जेट. आणि त्यासाठी आपण ऑक्झिलरी टाइप ऑफ होल असलेलं नोझल वापरतोय आणि त्याला आपण नाव दिले Pintox टाइप ऑफ नोझल. सो देर आर 4 types of nozzles used in a CI engine. One is single hole nozzle. सिंगल होल नोझल मध्ये टिपला एक होल असतं, डायमीटर 0.2 mm. बरोबर. ह्याचं मॉडिफिकेशन आहे पिंटल. पिंटल मध्ये आपण एक एक्स्ट्रा पिन दिली, बरोबर. आणि फर्दर मॉडिफिकेशन केलं पिंटॉक्स. पिंटॉक्स मध्ये काय केलं, इथं ही पिन आहेच म्हणजे पिंटल आहेच, परत अजून एक एक्स्ट्रा ऑक्झिलरी होल दिलं. तर ऑक्झिलरी होल मधून पहिलं ऑक्झिलरी इंजेक्शन होणार आणि ऑक्झिलरी इंजेक्शन एन्श्युअर्स दॅट फ्युअल इज बर्न. आता थोडंसं फ्युअल आतमध्ये गेलं, ते बर्न झालं. आता आतमधल्या एअरची टेम्परेचर अजून वाढली. आता ज्या वेळेला तुमचं मेन इंजेक्शन होईल त्यावेळेला आतमध्ये एवढ्या प्रमाणात हीट असणार आहे की तुमचं इंजेक्शन झालं रे झालं की ती पेटायला चालू होते. सो दॅट विल हेल्प इन कंबशन. सो बेसिकली दिस पर्टिक्युलर टाइप ऑफ नोझल प्रिव्हेंट्स नॉकिंग. आता नॉकिंग काय आहे ही पण आपण कंबशन चॅप्टर मध्ये शिकू. तर नॉकिंग प्रिव्हेंट करण्यासाठी हे टाइपचं फ्युअल इंजेक्टर वापरतात. ओके. अँड वन मोर टाइप ऑफ नोझल इज मल्टी होल नोझल. इथं आपण या 3 टाइप मध्ये आपण सिंगल होल बद्दल बोलत होतो. इथं सिंगल होलच्या ऐवजी इथं होल नाहीये, इथं साईडला इथं होल्स आहेत बघा. इथं या सगळ्यांचे असं फ्लॅट आपण दिलंय, परंतु इथं काय केलंय, इथं एक्स्ट्रा असं दिलंय आणि इथं होल न देता आपण इकडं इकडं असं चौ बाजूला होल्स दिले. आणि आता स्प्रे होणार आहे ती या चौ बाजूच्या होल्स मधून होणार आहे. आता इथं जरी एकच तुम्हाला दाखवलं असलं, कारण ह्या कट सेक्शन मध्ये एकच होल दिसतोय असं याचा अर्थ आहे, बरोबर. तर इथं 1 2 3 असं चौ बाजूला होल्स आहेत. त्यामुळं नंबर ऑफ स्प्रेस आर गोइंग इन टू द कंबशन चेंबर इन ऑल डायरेक्शन्स अँड देअरफॉर बेटर डिस्ट्रीब्युशन ऑफ द फ्युअल इन द कंबशन चेंबर वी गेट in case of multi-hole nozzle. So we have generally 4 types of nozzle: Pintle, Pintox, a single hole nozzle, multi-hole nozzle. Okay, so these were the different types of nozzles. So is there anybody who is having any doubt related to different types of nozzles? Single hole nozzle, Pintle nozzle, Pintox nozzle, and multi-hole nozzle.
Any doubt? Anybody having? No, sir. Everybody understood? Okay. So, the question here in the examination can be, with neat sketches, explain, list the different types of nozzle used in CI engine and explain each of them with neat figure. Okay, something like that question may be there. And at that time, initially you have to make the list, and then one by one you have to draw the figure and explain its working, its features, what type of spray it is giving, and so on. So how is the penetration, whether how is the distribution, is there any conical spray, which type of spray is there. So such things you have to go for explanation in each case. So I think we have completed the nozzle part. Now let us check out how much we have completed. So we have discussed requirements of injection system, types of injection system, individual pump, common rail, distributor type, unit injector type. Then we have types of nozzles, single hole, multi-hole, pintle, and pintox. And the last point remaining is CRDI, common rail direct injection. That is already we have discussed here, common rail direct injection. So we have completed chapter number 3. So any doubt with respect to this particular chapter you may ask. सगळे पॉइंट आपण डिस्कस केले. कुठल्या पॉइंट थोडंसं आपण स्पीड वाढवलं, कारण आपल्याला माहिती आहे आपण खूप स्लो जात होतो. तर इथं तुम्हाला स्प्रे फॉर्मेशन ऍक्च्युली दाखवलंय. स्प्रे फॉर्मेशन कसं असतं हे तुम्हाला दाखवलंय. तर ह्या स्प्रे मध्ये आपण म्हणतोय की कोन अँगल इज मोर, इथं कोन अँगल इज लेस. इथं पेनेट्रेशन जास्त आहे आणि इथं डिस्ट्रीब्युशन जास्त आहे. बरोबर. तर अशा टाईपची स्प्रे कसं मिळवायचं, हे स्टार्टिंग कसं होतंय हे बघा. इथं फ्युएल यायला चालू झालं, ही फ्युएलची धार आली अशा प्रकारे, परंतु एअरचं रेजिस्टन्स असतं आणि त्यामुळं ह्या रेजिस्टन्समुळं हे ब्रेकअप झालं आणि त्याचा रूपांतर स्प्रे मध्ये झालं असं दाखवलंय. सो दिस इज अ स्प्रे फॉर्मेशन. ओके. So we don't have this particular points, but all these points are there in the books, so you can refer them. हे वर्किंग ऑफ नोझल्स आपण बघितलं. हा गव्हर्नर आपल्याला नाहीये. हा तुमचा डिस्ट्रीब्युटर टाइप ऑफ फ्युएल इंजेक्शन पंप. इथून सप्लाय आला, बरोबर. ही होल आहे, ही होल या वेळेला या होलला मॅच झालं की इथून येणार. असे वेगळ्या वेगळ्या चौबाजूला जी होल्स आहेत, ही होल ही रोटरचं होल आहे. या रोटरचं होल ज्याला मॅच होईल त्या होल मधून आउटलेट येईल. म्हणजे ही होल याला मॅच झालं की इथून येईल, ही होल याला मॅच झालं की इथून येईल, ही होल याला मॅच झालं की इथून येईल, ही होल याला इथं मॅच झालं की इथून येईल, इथून मॅच झालं की इथून येईल, इथून 1 2 3 4 5 6 सिलेंडर इंजिन. ओके. सो दिस इज द वर्किंग ऑफ अ डिस्ट्रीब्यूटर टाइप ऑफ पंप फ्युएल इंजेक्शन सिस्टम. So that is about this particular chapter. Any doubt with respect to this particular chapter you are having? Any doubt? Anybody having any doubt with respect to this particular chapter? No, sir. No. Okay. So for today this is sufficient. So anybody having doubt, you can stay over here and ask your doubts. Others can mark your attendance in the chat box in form of numbers and mail you. Any doubts? सर डिस्ट्रीब्युटर सिस्टीम एकदा रिपीट करा की. डिस्ट्रीब्यूटर सिस्टम अजून एकदा रिपीट करतो. ओके.
की बघा इथं काय आहे की एक केसिंग आहे, त्याला चौ बाजूला होल्स आहेत असे, नंबर ऑफ होल्स, बरोबर. आणि इथे एक आतमध्ये एक रोटर आहे. ह्या रोटरच्या मधल्या होलमध्ये आपण फ्युअल सप्लाय दिला, इथं फ्युअल सप्लाय आपण दिला, आणि ह्याला एक होल आहे. आता ही होल याला मॅच झालं. सर स्क्रीन विजिबल नाहीये. स्क्रीन विजिबल नाहीये का बरं? विजिबल नाहीये. ओके, प्रेझेंटेशन सॉरी मी प्रेझेंटेशन बंद केलं. आय हॅव स्टॉप द प्रेझेंटेशन. ओके, तर इथं ही तुमची केसिंग आहे. आता दिसते स्क्रीन? आता स्क्रीन दिसते का? येस सर. येस. तर आता इथं बघा, ही केसिंग आहे, ह्याच्या आतमध्ये एक रोटर आहे. हा रोटर फिरतोय, बरोबर. ही शाफ्टला जोडलेला आहे. शाफ्ट ज्या वेळेला फिरेल त्यावेळेला हा रोटर फिरेल. आणि ह्याच्यामध्ये काय आहे की ह्या सेंटर ह्याच्यामध्ये आपल्याला फ्युअल सप्लाय देतो. आता इथं फ्युअल सप्लाय आपण दिलाय आणि ह्याच्यामधून फ्युअल इकडे येते आणि हा रोटर फिरत राहतो. आता ही याला मॅच झालं तर इथून फ्युअल येणार, ह्या होलला मॅच झालं तर इथून फ्युअल येणार, या होलला मॅच झालं तर इथून फ्युअल येणार, या होलला मॅच झालं की इथून फ्युअल येणार, या होलला मॅच झालं की इथून फ्युअल येणार. ही फिरत राहतोय. म्हणजे सुरुवातीला यातून, त्यानंतर यातून, त्यानंतर यातून, त्याच्यानंतर यातून, त्यानंतर यातून, म्हणजे जसं हे असं फिरत 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 पुढे जाईल तसं या करस्पॉन्डिंग होल्सला मॅच होत जाईल. आणि जसं ती मॅच होत जाईल तसं 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 तो काय करेल, इट इज गोइंग टू सप्लाय द फ्युअल. मग तीच आता मी तुम्हाला जी दाखवलं इथं, ही बघा, ही सेंट्रल होल आहे, ही सेंट्रल होल आहे आणि ही एक्सटेन्शन आहे. तर इथून आपण सप्लाय केलं. आता ही इथं दाखवलंय. मग ही याला मॅच झालं की आता याच्यामधून फ्युअल सप्लाय आलं. ही फिरून इथंपर्यंत आलं की याला मॅच होईल, त्यावेळेला इथून सप्लाय येईल. ही फिरून इथंपर्यंत आलं की ह्याला मॅच होईल, त्यावेळेला इथून सप्लाय येईल. ही फिरून इथंपर्यंत आलं की ह्याला मॅच होईल, इथून सप्लाय येईल, इथून सप्लाय येईल, इथून सप्लाय येईल. म्हणजे समजा ही आपल्याला 1 नंबरला जोडलं, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबरला जोडलं तर पहिल्यांदा फ्युअल 1 नंबरमध्ये जाईल, 2 नंबरमध्ये जाईल, 3 नंबरमध्ये जाईल, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबरमध्ये जाईल. किंवा फायरिंग ऑर्डर प्रमाणे आपल्याला 1 3 4 5 6 काय असेल ते 1 2 4 3 5 6 असं काय असेल काहीतरी आपल्याला एक फायरिंग ऑर्डर डिसाईड केलेलं असतं. तर त्या फायरिंग ऑर्डर प्रमाणे आपण मग ही समजा 4 सिलेंडर इंजिन आहे, तर 4 आउटलेट आहेत असं गृहीत धरा. तर आपण समजा 1 3 4 2 ही जनरली फायरिंग ऑर्डर 4 सिलेंडर इंजिन असतं. म्हणजे काय, पहिल्यांदा 1 मध्ये फायर झाला पाहिजे, त्यानंतर 3 मध्ये झाला पाहिजे, त्यानंतर 4 मध्ये झाला पाहिजे आणि त्यानंतर 2 मध्ये झाला पाहिजे. मग आपण काय करणार, पहिलं आउटलेट आहे इथं 4 आहेत असं गृहीत धरूया. तर इथे एक आपल्याला पहिलं आहे ते आपण 1 ला देणार, त्यानंतर 1 3 4 2 आहे. मग दुसरं आहे ते 3 ला देणार, तिसरं आहे ते 4 ला देणार आणि चौथं आहे ते आपण 2 ला देणार, बरोबर. कारण हा रोटर जसं फिरेल तसं 1 3 4 2 1 3 4 2 1 3 4 2 दॅट विल बी द फायरिंग ऑर्डर. मग जसं फायरिंग ऑर्डर पाहिजे तसं आपल्यालाही कनेक्शन देता येतं. परंतु तसं तर ह्या सर्कम्फरन्सला जी काय होल येते त्या होलवरती पहिल्यांदा हे ह्याच्यातून येईल, परत त्यानंतर ह्याच्यातून येईल, त्यानंतर ह्याच्यातून येईल, त्याच्यानंतर ह्याच्यातून येईल, त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर ह्याच्यातून परत ह्याच्यातून. सो as the rotor goes on rotating in one complete rotation, all the 6 cylinders will be getting fuel. So this is your distributor type of pump system. I hope you understood. समजलं का? Is the Yes, doubt sir. clear? Okay. Any other doubt? Anybody having any other doubt? तर कोणाला डाऊट असेल तर यू कॅन आस्क और you may leave marking your attendance in the chat box. Okay, thank you then.